देशदूत यशस्वी उद्योजक पुरस्कार 2024 मध्ये मी भूषण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाल्या, काटकुट वाट मंदी पोचती त्याला. रगत निगल तरी बी हसल शब्बास त्याची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची. शांताराम आठवले यांचे हे शब्द आहेत. म्हणतात ना की स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्याला रडता येत नाही आणि स्वतःच्या पाठीवरती शबासकीची थाप मारता येत नाही. त्यासाठी लागतो एक कुणाचा तरी आपलेपणाचा हात. अगदी तसाच जसा बालपणी पहिलं पाऊल टाकताना आईचा होता, पहिला श्री गिरवताना गुरुजनांचा होता. तो एक अभूतपूर्व असा आत्मविश्वास देतो, लढण्याचं सामर्थ्य देतो, एक आंतरिक ऊर्जा देतो आणि सांगतो हो तू हे आत्मविश्वासाने. तुम्ही ऐकलं असेल. पण त्यामधला जो परमानंद माधवम हा माधव आहे, हा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला प्रेरणा देण्याकरता येत असतो. मला असं वाटतं की कोणीतरी आपल्याकडून करवून घेत असतं आणि कोणीतरी आपल्या पाठीवरती शब्बासकीची थाप मारत असतं. सो आज यशस्वी उद्योजक पुरस्कार 2024 ही अशीच तुमच्या पाठीवरचा आहे. सोशल मीडियाचा उल्लेख निघाला म्हणून आपण शोधणे आहातच, काही प्रश्न नाही. पण आपले भ्रमणध्वनी सायलेंटवरती असतीलच. मी एक आपली आठवण म्हणून फक्त बोललो. आता या कार्यक्रमात कदाचित बदाम, अंगठे, शेअर, लाईक्स असं नसेल, पण असेल ते ये हृदयीचे ते हृदय, तुम्हाला मनापासून दिलेल्या शुभेच्छा. आजच्या या अनोख्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी डॉक्टर वैशाली बालाजीवाले, संपादक दैनिक देशदूत आणि देशदूत टाइम्स यांना येण्याची विनंती करतो. नमस्कार. देशदूतच्या यशस्वी उद्योजक पुरस्कार 2024 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 2024 एवढ्यासाठी म्हणायचं कारण की देशदूत तर्फे दिला जाणारा यशस्वी उद्योजक पुरस्कार हा पहिलाच. देशदूत आणि देशदूतनी दिलेली लोकांच्या पाठीवरची थाप ही काही नवीन नाही. जसा देशदूत सुरू झाला तसा कुसुमाग्रजांनी आमच्या मोठ्या भाऊंना सांगितलं. मोठे भाऊ अर्थात देवकिसनजी साल्ला, ज्यांनी देशदूत रुजवला, फुलवला, घडवला. 1970 मध्ये ज्याची त्यांनी सुरुवात केली, कुसुमाग्रजांनी त्यांना सांगितलं की समाजातल्या विविध घटकातील लोकांच्या पाठीवर एक थाप द्या, त्यांना उत्तेजन द्या आणि त्यांना पुरस्कार द्या. म्हणून देशदूतनी गुणवंत ज्ञानवंत पुरस्कार सुरू केले. कालांतराने जसा देशदूत भरत गेला, मोठा होत गेला, त्याच्या वेगवेगळ्या फांद्या पारंब्या वाढत गेल्या, तसं या पुरस्कारांचं स्वरूप सुद्धा थोडंसं बदलत गेलं. आणि आता आम्ही विविध क्षेत्रात जे कार्यरत आहेत असे स्पेशलाइज्ड अवॉर्ड्स देतो. आम्ही शिक्षक पुरस्कार देतो, आम्ही डॉक्टर्स अवॉर्ड्स देतो, आम्ही अगदी ग्रामसेवक पुरस्कार देखील देतो. आणि तसंच आम्ही आता उद्योजक पुरस्कार द्यायचं ठरवलं. उद्योग आणि सारडा परिवाराचं नातं हे अगदीच घनिष्ठ आणि अगदी सुरुवातीपासून रुजले. त्याचा आलेख आणि उल्लेख होईलच, पण त्यांचं योगदान मोठं आणि त्याहून मोठं योगदान जे पुढे चालवलं ते आमच्या विक्रम भाऊंनी, जे की अध्यक्ष आहेत देशदूतचे. आज ज्या वास्तूत आपण आहोत त्या एनईसीचं सगळी ब्रेन चाइल्ड हे विक्रम भाऊंची आहे आणि इंडस्ट्रीला वेगवेगळं योगदान सुद्धा त्यांनी दिलेलं. त्याच्यामुळे इंडस्ट्रीचे पुरस्कार देणं हे देशदूतला अतिशय यथोचितच. हा पुरस्कार देताना विशेष आनंद होतोय, कारण की जसं भूषणनी म्हटलं, हे अक्षरशः निवडलेले मेरिट बेस्ड असे अवॉर्ड्स. नाशिकची इंडस्ट्री खूप मोठी आहे, बहरती आहे, अगदी अटके पार झेंडा गेलेला आहे नाशिकच्या इंडस्ट्रीचा आणि त्याचं कौतुक करायला आज आम्ही आलो. सर, देशदूत बद्दल थोडक्यात असं सांगेल की देशदूत हा खरा मातीतला वृत्तपत्र, मातीतलं दैनिक आणि चळवळीचं दैनिक म्हणून ओळखलं गेलं. मग ती शेतकऱ्यांची चळवळ असो, ती औद्योगिक चळवळ असो, ती शिक्षणामधली काही जडणघडण असो, सांस्कृतिक बळ असो, हे सगळं देशदूतनी या जिल्ह्याच्या पाठीशी दिलं आणि जिल्ह्याभराने देशदूतला अक्षरशः डोक्यावर घेतलं.
त्याच हक्काने आज देशदूत आज तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायला इथे उपस्थित झाल्या. या कार्यक्रमात मी दीपकजी घैसास, सुधीरजी मुताली, दीपकजी चंदे, अशोका बिल्डकॉन ज्यांनी आम्हाला हे सहकार्य केलं या दोघांनी, आणि आमचे सगळे ज्युरी मेंबर्स नितीनजी ठाकरे, जाधवजी आणि सगळे तुम्ही जे इथे उपस्थित झाला त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि पुढच्या कार्यक्रमाची सूत्रघोषित करते. असे पुरस्कार मिळणार ही आनंदाचीच बाब आहे, पण पुरस्कार कुणाकडून मिळणार हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि आज असंच नावलौकिक असलेले पाहुणे आपल्याला लाभलेत. हे बोलत असताना मला एक गंमत आठवली की तुम्ही कितीही प्रतिथयश गायक असाल, महाराष्ट्रात तुम्हाला किती दाद मिळाली, पण तुम्हाला पुण्यात दाद मिळाली का असं विचारलं. गाण्याला पुण्यात दाद मिळाली म्हणजे तुम्ही चांगले गायक आहात. तसं आपल्याला दाद कुणाकडून मिळते याला खूप महत्व आहे. आणि आता वैशाली मॅम म्हणाला त्याप्रमाणे आज आपल्याला आपण ज्यांना सगळेच जाणतो असे दीपकजी घैसास इथे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, पण आता रेडिओ मिरची स्टाईलनी बोलायचं तर काय बोलायचं हे मी काल जरा शोधत होतो. सो त्यांच्या एका मुलाखतीतून मला काही छोट्या छोट्या गोष्टी मिळाल्या की त्यांना खऱ्या वेगळ्या अर्थाने प्रेरणा मिळाली. ते एसएससीला बोर्डामध्ये आले होते. एसएससीला बोर्डामध्ये आल्यानंतर आयुष्याच्या विजयाची त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली. क्षेत्र निवडलं कॉमर्सचं. निवड खरं कॉमर्सचा विद्यार्थी आहे, तर कॉमर्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वप्न असतं, एक तर सीए व्हायचं, सीएस व्हायचं किंवा आयसीडब्ल्यू व्हायचं. तिन्ही व्हायचं असं तो स्वप्नात पण बघत नाही, पण ते त्यांनी वास्तवात करून दाखवलं. ते सीए आहेत, सीएसही आहेत आणि आयसीडब्ल्यू आहेत. या तिन्ही गोष्टी, या तिन्ही डिग्र्या एका वेळेस करण्याचा एक वेगळा विक्रम सरांनी केला. नोकरी ही नोकरी नाही तर नोकरी ही माणसाची प्रवृत्ती असली पाहिजे असं पहिल्यापासूनच डोक्यात असल्यामुळे त्यांनी त्यांची नोकरी सुद्धा नोकरीमधला मालक म्हणून केली. आणि अर्थातच वेगवेगळ्या बिझनेसमध्ये ते लवकरच मालक झाले. आयुष्यात नवीन काम सतत एक वेगळी दिशा घेऊन करत राहायचं. आणि यावर्षी आपण जे करतोय, पुढच्या वर्षी कमीत कमी त्याच्यापेक्षा 25% तरी वेगळं काम आपल्याला करता आलं पाहिजे, असा एक वेगळा पायंडा त्यांनी पाडला, असा एक वेगळा नियम त्यांनी स्वतःकरता घातला. आणि म्हणून एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांना ते आजपर्यंत स्पर्श करू शकले. त्यांचं एक वाक्य मला फार आवडलं. पैसा सर्वस्व नसतो हे वाक्य पैसा कमवल्यानंतर वापरायचं आहे, असं त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं. आणि मला असं वाटतं ते खरंच खूप महत्वाचं आहे. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ, विश्लेषक, सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये 30 वर्षांपासून जास्त काळ ज्यांचं अधिराज्य आहे. जॅक्नोबेलचे ते चेअरमन आहेत. आणि अर्थातच ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस, ॲफ्लेक्स इंडिया यासारख्या सगळ्याच गोष्टींशी त्यांचं नाव जोडलेलं आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये आपण 2001 साली त्यांचं नाव वाचलंय आणि आज त्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळणार आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती, मग सत्कार करूयात. बोलण्यात थोडासा मध्ये ब्रेक आला म्हणून एकदा पुन्हा टाळ्या वाजून स्वागत करूयात. यानंतर आपल्या नाशिकच्या मातीमधले दुसरे प्रमुख पाहुणे जे आपल्याला लाभलेले आहेत ते आहेत सुधीरजी मुतालिक. त्यांची ओळख आपल्या सगळ्यांना आहेच. नाशिकच्या विकासाकरता सतत लढणारं, नाशिकच्या विकासाकरता सतत प्रयत्न करणारं एक नाव. गेली 27 वर्ष 40 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी आपलं नाव पोचवलंय. आपण त्यांना एका वेगळ्या गोष्टी करता जाणतो, ते म्हणजे मेड इन इंडिया हे जगभरात पोचावं याकरता त्यांचा हट्ट आणि याकरताचे त्यांचे प्रयत्न आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. 2021-22 साली CII महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून नाशिकला एक मोठा मान मिळाला आणि तो अर्थात त्यांच्यामुळे आपल्याला मान मिळाला. माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते त्यांना वॉरियर ऑफ चेंज इन इम्पॅक्ट क्रिएटिव्ह हा अवॉर्ड सुद्धा प्राप्त झालेला आहे. कोविडच्या काळात त्यांनी जे अद्वितीय काम करून दाखवलं त्याकरता हा अवॉर्ड त्यांना देण्यात आला. याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा बेस्ट बिझनेस, बेस्ट एंटरप्रेनर हा अवॉर्डही त्यांना प्राप्त आहे. 2 वेळा निमा एक्सिलन्स अवॉर्डही त्यांना मिळालाय. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करूयात. याबरोबरच या कार्यक्रमासाठी आर्थिक पाठबळ लाभणंही तेवढंच महत्वाचं असतं. या कार्यक्रमासाठी आपल्याला आर्थिक पाठबळ जे मिळालेलं आहे ते दीपकजी चंदे यांचं आपल्याला पाठबळ मिळालंय. 36 वर्षापासून बांधकाम क्षेत्रामधलं एक अतिशय विश्वासाचं नाव. फर्स्ट जनरेशन एवढी मोठी प्रगती करू शकत नाही हे वाक्य ज्यांनी खोटं ठरवलं असे दीपकजी चंदे यांचं एक अतिशय मोठं सामर्थ्य आपल्या या कार्यक्रमाच्या मागे उभं आहे. याबरोबरच सहप्रायोजक म्हणून आपल्याला नाशिकमधलं दुसरं एक प्रतिष्ठित नाव जे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय ते म्हणजे अशोका बिल्डकॉन. त्याचे खरं आशिषजी आज येणार होते पण ते येऊ शकलेले नाहीत. सो अशोका बिल्डकॉनसाठी सुद्धा
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सतीशजी आरोटे हे त्यांचे जनसंपर्क अधिकारी आज या कार्यक्रमाकरता इथे आलेले आहेत. याबरोबरच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला काही महत्वाचे पाहुणे लाभलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याबरोबर आहेत आपल्या नाशिकचेच हेमंतजी राठी, जे माजी अध्यक्ष आहेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून इथे जोरदार स्वागत करूयात. आपल्याबरोबर ललितजी बुब आहेत, जे आपल्या ज्युरी कमिटीचे सदस्य होते आणि सध्या जे आयमाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. नाशिकला ओढवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे आणि ज्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलंय असे मनीषजी रावल आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. ते एव्हिएशन कमिटीचे चेअरमन आहेत आणि तेही याचे ज्युरी होते. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. मी या सगळ्या मान्यवरांना स्टेजवरती येण्याची विनंती करतो. सगळ्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. आपण त्यांचा देशदूतच्या सारडा सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यात सुरुवातीला श्री दीपकजी घैसास यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. मी विक्रमजींना सुधीरजी मुतालिक यांचंही स्वागत करण्याची विनंती करतो. मी वैशाली बालाजी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. दीपक बिल्डर्स हे सध्या महाराष्ट्रातलं अतिशय आदरानं घेतलं जाणारं नाव. याचबरोबर अशोका बिल्डकॉन तर्फे आपल्यासोबत अशोका बिल्डकॉनचे जनसंपर्क अधिकारी सतीशजी आरोटे आहेत. मी देशदूत जाहिरात महाव्यवस्थापक श्री अमोलजी तावरे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. आपल्यासोबत हेमंतजी राठी सर आहेत. मी डॉक्टर वैशाली बालाजी वाले मॅमला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आपल्या सगळ्यांना निवडण्यामध्ये हेमंतजींचा हात आहे, कारण ते ज्युरी मेंबर्सही आहेत आपलं. मी अमोलजींना विनंती करतो की त्यांनी ललितजी बुब यांचं स्वागत करायचं आहे. ज्युरी मेंबर ललितजी बुब, अध्यक्ष आयमा. मी अमोलजींनाच विनंती करतो की त्यांनी मनीषजी रावल यांचंही स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात. आणि रमेशजी वैश्य सर इथे आहेत, आपण त्यांचाही टाळ्या वाजवून स्वागत करूयात. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने एक छोटंसं प्रेझेंटेशन आपल्याला इथे दाखवलं जाणार आहे. मी दीपक बिल्डर्सच्या संचालिका देवश्री संते यांना विनंती करतो की त्यांनी एक प्रेझेंटेशन आम्हाला दाखवावं. Ladies and gentlemen, esteemed members and respectable guests, it is with great pleasure and immense pride that I stand before you today to share a glimpse of our journey as we enter into the 36th year of business in Nashik. Started in 1989, DBD in a small town of Pimpri. Today, combining the past, present and future projects, DBD has successfully crossed the mark of over 98 million square feet of built-up area. You will be amazed to know that this is equal to almost 1/30th of the total land area in Nashik. DBD, stepping into the heart of this decade, was marked by impactful collaborations, each tie-up representing a stepping stone towards our future. Starting with the massive collaboration with Tata Group's Vivanta by Taj, followed by Haldiram tying up with us to open multiple branches all over Nashik. As we say, the more the merrier. Another Tata Group's tie-up with Westside, Star Bazaar and Zudio in not just one but multiple projects of us.
We were blessed with the opportunity to lead the Save the Soil campaign with Sadhguruji, graced by the auspicious presence of Sri Sri Ravi Shankarji for the soft launch of Three Leaves. We also had Shankar Mahadevanji perform a live musical show at Three Leaves. In 2014, Deepak Chande was awarded as the best business icon of Nasik by Honorable ex-Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis. Moving on, as you can see, EBD's presence extends all over Nasik. Our footprint, far and wide, projects strategically located throughout the city. We have almost 50 plus commercial and residential projects and 5 plus which are all set to launch in 2025. This makes us the fastest growing real estate firm in Nasik. Out of these, let us throw light on a few. Starting with Sunflower City, set across 5 acres of prime land and 494 units, Sri Kalika with 300 units near Kalika Mandir, Star World with 250 units at Govanagar. Now, coming to the dream project of not just DBD but every Nasiker, Three Leaves, an ultra-premium residential project, an expansive land area of 5.8 acres with 384 units, a luxury Nasik had never seen before. Within just 10 months of our launch, we were able to get 850 plus positive inquiries. Today, we stand proud to say that 60% of the project has already been sold out. Stay with me, everybody, as I'm thrilled to present to you a fusion of architectural brilliance, uncompromising quality, extravagant design, a masterpiece in making. आसमान की जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ। यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक जगह जिंदगी की ओर। यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की तरफ। ये है एक आलम स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर। ये है Three Leaves, Deepak Builders and Developers और Liberty Monterey परिवार exclusive project. Three Leaves, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। For more details, call 982-333-9180. Moving on, we have Star Apex. Located at Govanagar, the first ever project in the history of Nasik, which will span across an expansive 14,000 and 9,000 square feet of area. Imagine stepping into your own oasis and relaxing in your infinity swimming pool, indulging in a workout session in state-of-the-art gym, unwinding in the soothing experience of steamed sauna, or just enjoying a cinematic experience in your very own home theater. Here, luxury isn't just about lavish spaces. Next, we have DBD's vision for the next 5 years. We aim to construct more than 1.75 lakh square feet of built-up area. We promote our clients to commit to green and eco-conscious lifestyles. We also aim to expand into pharmacy and sports and collaborate with brands from various categories. The most important question, why us? Firstly, our legacy of 35 years speaks volumes about our commitment to customer satisfaction, timely deliverables, trust and reliability. We have projects which are located strategically throughout Nasik. That's the kind of coverage we have. Lastly, DBD has been recognized as the top 10 most promising commercial real estate developers of India 2024. We are proud to say that in the last 36 years, we have completed each and every 100% of all our projects. Before I end today, I extend
congratulations to Deshmukh for organizing this event and all achievers of the evening. I extend a personal invitation to each one of you to explore our unparalleled real estate gems at our very own Grand Hope Fest at Three Leaves. Thank you for being a great audience. अर्थात पुरस्कार वितरण सोहळ्याकडे जाण्याच्या आधी ज्या ज्युरीजनी एक विशिष्ट क्रायटेरिया वापरून हे सगळे पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे आणि नावं निवडली आहेत, आपण त्यांचं मनोगत जाणून घेणं महत्वाचं आहे. म्हणून मी विनंती करतो ललितजी बुब यांना की ज्युरी कमिटीच्या वतीने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. टाळ्या वाजून स्वागत करूयात ललितजी बुब यांचं. सिलेक्शन हे खूप एक अवघड आणि असा एक क्रिटिकल पार्ट असतो आणि जेव्हा यू आर अ पार्ट ऑफ अ ज्युरी विच इज comprises of such eminent personalities from नाशिक. हेमंतजी होते, पैठणकर साहेब होते, मनीष कोठारी NSC चे होते, आणखीन पण मनीष रावल होते, आणखीन पण लोक होते आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन करणं हा खूप अवघड होता. म्हणजे एक चेअरिंग असोसिएशन विच इज 3200 प्लस MSMEs आणि त्याच्यामधून हे असे नावं 6 कॅटेगरीज, त्या 6 कॅटेगरीजमध्ये नावं आणि त्या नावांमधून पण प्रत्येक एक त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये त्या ज्या नावं आपण घेतले त्यांचं प्रत्येक याच्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन होतं. स्वतःचा व्यवसाय तर करताना एक सोसायटी, सिटी आणि आजूबाजूच्या लोकांना त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि केलं ते पण आपण त्याच्यामध्ये बघितलं आणि तसं सगळं गोळा करत 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 आपण जे नावं शॉर्टलिस्ट केले त्याचा आज हे सोहळा होणार आहे. मला फक्त एकच सांगायचंय, इट वॉज बिग टास्क. थँक्यू देशदूत फॉर गिव्हिंग अस दिस ऑपॉर्च्युनिटी. वी हॅव ट्राईड आवर बेस्ट टू डू जस्टिस टू द नेम्स विच आर सिलेक्टेड टुडे. डेफिनेटली there were a lot of arguments, discussions, lot of brainstorming, lot of evaluation from time to time on from the forms which were received आणि त्याला इव्हॅल्युएट करत करत आम्ही हे सगळं चाळणी लावत लावत आज जे नावं आपण आज केलेलं आहे त्याचा हा सोहळा आहे. मला सगळ्यांना जे सांगायचं की जे नावं सिलेक्ट झाले, ऑब्व्हियसली यू आर द विनर्स. फक्त त्याच्यामध्ये असं असतं की कोणाला तरी आपल्याला ती एक टोपी द्यावी लागते आणि त्याच्यामुळे आपण ते दिलेलं आहे. तर डेफिनेटली whoever has not received or been announced and still in a second position, I think should not feel bad because to get here also it's a very big thing. कारण देशदूत सारख्या एका समूहाने आपल्याला त्या याच्यामध्ये आणलं आणि तिथपर्यंत एक टॉप 4 किंवा टॉप 2 मध्ये ठेवलं. दॅट इज ऑल्सो अ व्हेरी बिग अचीवमेंट. सो from all of us, a big congratulations to all the winners, the people who have been selected. And Nashik, yes, Gaisa sir, it's a very dynamic city with all verticals flourishing, from agriculture, tourism, engineering, electrical, auto, everything. So we have all the stalwarts in this room sitting from different walks of life. आणि त्याच्यामध्ये जे आम्ही हे छोटंफार जे आजचा हा जे रेकग्निशनचा फर्स्ट इयर आहे, आय एम शुअर दिस इज नॉट द ओनली इयर. नेक्स्ट दिल बी इयर ऑन इयर मोर डायनॅमिक पर्सनॅलिटीज कमिंग इन दिस स्टार याच्यामध्ये विनर्समध्ये. तर मला याची खात्री आहे. सो विथ दिस आय विश यू ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. अँड आय थिंक तुम्ही असंच नाशिकला आणि नाशिकच्या इंडस्ट्रीला एक वेगळ्या पातळीवर घेऊन जाणार आहात याची मला खात्री आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपण जाणार आहोत यशस्वी उद्योजक पुरस्कार 2024 कडे. तत्पूर्वी आजच्या देशदूतच्या विनंतीला मान देऊन काही मान्यवर इथे आलेले आहेत. त्यांचा नामोल्लेख करणं ही नक्कीच आमची जबाबदारी आहे. आम्ही शब्दसुमनांनी त्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे रमेश वैश्य सर आपल्या सोबत आहेत. आपण टाळ्या वाजून त्यांचं जोरदार स्वागत करूयात. नाईसचे अध्यक्ष. याचबरोबर आपल्यासोबत आहेत समीर कोठारे सर, त्यांचंही आपण टाळ्या वाजून स्वागत करूयात. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे अध्यक्ष आहेत. योगेश जोशी सर आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांचंही टाळ्या वाजून स्वागत करूयात. लघुउद्योग भारती ला ते प्रतिनिधित्व त्यांचं देत आहेत. याबरोबर प्रकाश बारी सर आणि राजाराम कासा सर आपल्या बरोबर आहेत निगमच्या वतीने, आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूयात.
आपल्याबरोबर आयमाचे माजी अध्यक्ष रमेश पवार सर आणि ज्ञानेश्वर गोपाळे सर आहेत. आपण त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करूयात. निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर सर आणि विवेक गोगटे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करूयात. याचबरोबर NECचे संचालक शरद शहा सर आणि नरेंद्र बिरारी सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करूयात. प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक निशांत ठक्कर सर इथे आलेले आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूयात. नाशिक सिटीजन फोरमच्या वतीने सचिन अहिरराव सर इथे आलेले आहेत. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. याचबरोबर नावाचे प्रतिनिधी प्रवीण चांडकजी जे सध्या नावाचे अध्यक्ष आहेत, सचिन गीते सर, गणेश नाफडे सर, दीपक जगताप सर, श्याम पवार सर आणि विठ्ठल राजोळे सर या सगळ्यांचं इथे देशदूतच्या वतीने मनापासून आम्ही स्वागत करतो. यानंतर आपण पुरस्कार वितरणाकडे जाणार आहोत. मी विक्रमजींना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना स्टेजवरती घेऊन यावं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. दीपकजी गैसास, सुधीरजी मुतालिक, हेमंतजी राठी, दीपकजी चंदे, याचबरोबर अशोकाच्या वतीने सतीश सर यांनी यायचं आहे. वैशाली बालाजीवाले मॅम आणि अमोल सर आपणही स्टेजवरती. पहिली कॅटेगरी होती सूक्ष्म, लघु आणि मध्यम ते मोठे उद्योग आणि यामध्ये आम्ही पहिल्यांदा पुरस्कार देत आहोत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करायला हवं. निलय इंडस्ट्रीज, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी दिलीप गिरासे सरांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान घेण्याकरता यायचा आहे. मशीन ऑपरेटर ते उद्योजक अशी भरारी मारणारे दिलीप गिरासे सर 1981 मध्ये एका छोटेखानी वर्कशॉपमध्ये मशीनवरती काम करणारा एक माणूस आज निलय इंडस्ट्री म्हणून सातपूरमध्ये ही सेवा देत आहेत आणि नाशिकमध्ये अतिशय आदवीने घेतलं जाणार आहे नाव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅटेगरी सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग निलय इंडस्ट्रीज यांना अविनाशजी लहामगे यांचं. या उद्योगामध्ये 50 वर्षांपेक्षा अधिक मोठा वारसा अविनाशजींकडे आहे. 2022-23 मध्ये त्यांनी 30 लाखांपेक्षा जास्त फळभाज्यांवरती प्रक्रिया केलेली आहे आणि अतिशय आदराने घेतलं जाणारं नाव फूड्स अँड इन्स लिमिटेड. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूयात. अविनाशजी लहामगे. शेती आणि अन्नधान्य याच कॅटेगरीमध्ये पुढचं अवॉर्ड आम्ही देत आहोत. सिमला फूड प्रोडक्ट्स, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. सौ राधा नागरे यांचं. मॅम यांनी हा अवॉर्ड घेण्याकरता पुढे यायचं आहे. नमकीन बाजारामध्ये अधिराज्य गाजवणारं नाव म्हणून आपण नक्कीच त्यांच्याकडे बघू शकतो. सिमला फूड प्रोडक्टची सुरुवात 1987 मध्ये अध्यक्ष राजेश शंकरराव नागरे यांनी केली आणि आज हा वटवृक्ष उभा राहिलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सौ राधाजी नागरे आणि त्यांचे कुटुंबीय यांचं. यानंतर पुढची कॅटेगरी आहे इमर्जिंग इंडस्ट्रीज आणि इमर्जिंग इंडस्ट्रीज मध्ये निवडलं गेलेलं नाव आहे युनायटेड हीट ट्रान्सफर लिमिटेडचे विवेकजी पाटील. जोरदार टाळ्यांनी विवेकजींचं स्वागत करूयात. 1995 मध्ये अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी कंपनीची स्थापना केली आणि आज त्यांचं काम हे देशभरामध्ये पसरलेलं आहे. अतिशय मोठं नाव युनायटेड हीट ट्रान्सफर लिमिटेडचे विवेकजी पाटील. सर, आपल्याला हा सन्मान देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. इमर्जिंग इंडस्ट्रीज मध्ये पुढचा बहुमान मिळालेला आहे गोल्डी प्रिसिजन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सौ पूजा रायकर यांना मी हा पुरस्कार घ्यायला येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सौ पूजा रायकर यांचं. 1982 मध्ये गोल्डी प्रेस टूल प्रोप्रायटरीशिप सुरू झाली आणि त्यानंतर 1996 ला ही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली.
2024 मध्ये कंपनीचं नाव बदलून गोल्डी प्रिसिजन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड असं करण्यात आलं. कॅटेगरी आहे इमर्जिंग इंडस्ट्रीज आणि बहुमान मिळालेलं पुढचं नाव आहे मेटाफोर्ज इंजिनिअरिंगचे कौस्तुभजी मेहता यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मेहताजींचं. 1968 मध्ये कंपनीची स्थापना झाली आणि 1996 ते 2004 मेटाफोर्ज भागीदारी फर्म म्हणून सुरू होती. 2004 रोजी मेटाफोर्ज इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी उदयास आली. ऑटो, सोलर, बांधकाम, लगेज इंडस्ट्री या सगळ्यांना गुड्स घटक पुरवणं हे त्यांचं काम आहे. जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूयात कौस्तुभजी मेहता यांचं. पुढची तितकीच महत्वाची कॅटेगरी आहे ती म्हणजे महिला उद्योजिका. आणि महिला उद्योजकांचा जो पुरस्कार आहे तो मिळतोय ॲसेंट टेक्नोक्रॅट्स यांना. मी विनंती करतो की सारिका दिवटे मॅमनी हा पुरस्कार घेण्याकरता पुढे यायचंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात श्रीमती सारिका दिवटे मॅमचं. ॲसेंट टेक्नोक्रॅट 25 वर्ष जुनी मॅन्युफॅक्चरिंग ही कंपनी आहे. एरोस्पेस, ऑटोमोटिव्ह, वैद्यकीय अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये त्या आपली सेवा पुरवतायत. जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूयात सारिका दिवटे मॅमचं. याच कॅटेगरीमध्ये म्हणजेच महिला उद्योजिका या कॅटेगरी मधलं पुढचं नाव आहे जयश्री इंडस्ट्रीजच्या जयश्री कुलकर्णी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. यशस्वी उद्योजक पुरस्कार देताना आपल्याला विशेष आनंद होतोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जयश्री इंडस्ट्रीजची स्थापना 1995 साली झाली. यानंतर पुढची कॅटेगरी आहे स्टार्टअप आणि इनोव्हेशन. यामध्ये पुरस्कार म्हणून नाव निवडलं गेलेलं आहे कॅट्स इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे श्री महेंद्र शाह सर यांना मी विनंती करतो की हा सन्मान घेण्याकरता शाह सरांनी यायचंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कॅट्स इकोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे महेंद्र शाह सर. बिरेंजी शहा आणि महेंद्र शाह सर यांनी हा सन्मान घेण्याकरता यायचंय. 2016 मध्ये बिरेन शाह सरांनी या कंपनीची स्थापना केली आणि त्यांचा आलेख आजपर्यंत उंचावतच राहिलेला आहे. स्टार्टअप आणि इनोव्हेशन मध्ये आपल्याला हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारं आपल्या सगळ्यांच्याच जवळचं नाव ते म्हणजे नेटविन. अरविंदजी महापात्रा यांना हा पुढचा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अरविंदजी महापात्रा यांचं. त्यांनी हा सन्मान घेण्याकरता पुढे यायचंय. 1986 मध्ये या कंपनीची स्थापना झाली. कोर बँकिंग सोल्युशन, पेमेंट सोल्युशन किंवा कर्ज उत्पत्ती प्रणाली यामध्ये ही कंपनी सेवा देते. त्यांच्या सोबत त्यांचे तिन्ही पार्टनर्स इथे आलेले आहेत, त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूयात अरविंदजी महापात्रा आणि त्यांचे सहकारी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच कॅटेगरीमध्ये पुढचा अवॉर्ड आम्ही देत आहोत अल्युमिनस टेक्नॉलॉजी श्री ऋषिकेश जी वाकतकर यांना. जोरदार टाळ्यांनी ऋषिकेश जींचं आपण स्वागत करूयात. या कंपनीची स्थापना 2002 मध्ये त्यांनी केली. नाशिकचेच असलेले ऋषिकेश ते आणि त्यांचे मित्र
हे केकेऑ कॉलेजचे दोघं मित्र यांनी छोटीशी सुरू केलेली कंपनी आज भारतभरामध्ये आणि भारताच्या बाहेर आपली सेवा देते. अल्युमिनस टेक्नॉलॉजी, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामधलंच पुढचं नाव आम्हाला घ्यायला विशेष आनंद होतोय आणि ते नाव आहे पॉइंट मॅट्रिक्स. नीरजजी बोरवाल यांना हा सन्मान देताना आम्हाला विशेष आनंद होतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत आणि अभिनंदन करूयात नीरजजी बोरवाल यांचं. सगळ्या पुरस्कारार्थींना एक विनंती आहे की आपण कोणीही जाऊ नये. आपल्याला एक शेवटी सगळ्यांचा ग्रुप फोटो घेणं महत्वाचं आहे. या सगळ्या पुरस्कारार्थींच्या वतीने मी विवेकजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्कार सोहळ्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात विवेकजी पाटील यांचं. नमस्कार. मंचावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, आदरणीय उद्योजक आणि प्रिय मित्रांनो, आजचा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. यशस्वी उद्योजक पुरस्कार हा सन्मान मिळणे ही केवळ व्यक्तिगत अभिमानाची गोष्ट नसून एक जबाबदारी देखील आहे, ज्यातून समाजाला आणि देशाला एक नवीन दिशा मिळू शकते. आजच्या सोहळ्याची टॅगलाईन यशाची उंची तुमची आणि कौतुकाची थाप आमची म्हणजे देशदूतची ही उद्योजकांना पुढील प्रवासाला समर्पित आहे. या पुरस्काराचे श्रेय मी माझ्या कंपनीच्या प्रत्येक सभासदाला देतो. देशदूतने घेतलेला हा पुढाकार खरोखरच प्रशंसनीय आहे. या सन्मानामुळे आम्हाला नवीन ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळाले आहे, ज्यामुळे भविष्यात जोमाने आणि आत्मविश्वासाने काम करू असे आम्हाला जरूर वाटते. देशदूत समूहाचे आभार मानून मी माझे बोलणे थांबवतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर एक छोटासा कार्यक्रम आपण इथे घेणार आहोत. दैनिक देशदूतचं लीगल नोटीसचं जे एक पोर्टल आहे त्या पोर्टलचं आपण अनावरण करणार आहोत. मी पुन्हा एकदा मान्यवरांना फक्त विनंती करतो की या छोट्याशा अनावरणाकरता आपल्याला इथे यायचं आहे. सर त्यांनीही या कार्यक्रमासाठी पुढे यायचं आहे. ॲडव्होकेट जी जायभावे ही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीनजी ठाकरे आणि सध्या मविप्रची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे. मी विक्रमजींना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट नितीनजी आणि जायभावे सर या दोघांचाही सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण दोघांचंही स्वागत करूयात. अर्थात हे अनावरण जे होणार आहे ते ई अनावरण आहे आणि आता मी आधी थोडं तुम्हाला माहिती देते की हे देशदूतचं लीगल पोर्टल काय. तुम्हाला माहिती आहे की देशदूतचा मेन स्टे आहे जाहिरातीचा, तो म्हणजे आमचे लीगल नोटिसेस. आणि ज्याला आम्हाला सगळ्या लॉयर्स कडनं भरपूर आज वर्षानुवर्ष साथ मिळते. आम्हाला नेहमी असं समोर यायचं की कुठल्या तरी वर्षाची लीगल नोटीस ही कुठल्या तरी वकिलाला किंवा आशिलाला ही लागते आणि मग आम्हाला तेवढा वेळ द्यायला लागायचा हे सगळं शोधण्यासाठी. देशदूत जसं आम्ही मगाशी म्हटलं भरत गेला तर ती टेक्नॉलॉजीची सुद्धा त्यांनी साथ धरली आणि 2004 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रभरातनं मराठी दैनिकांमध्ये देशदूत पहिलं होतं डिजिटल जायला. आणि आमची देशदूतची वेबसाईट 2004 आज देशदूतचा सोशल मीडिया खूप पॉप्युलर आहे, खूप क्रेडिबल म्हणून आमचा युट्यूब असो, आमची वेबसाईट असो, आमचा इंस्टाग्राम हँडल असो, आमचा ट्विटर हँडल असो, हे सगळे घडले जातात. त्याच्यामुळे डिजिटल माध्यमात आम्ही पाय रोवून आहोत अनेक वर्षापासून. विक्रमभाऊंच्या असं मनात आलं की आपण आणखी
सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून या क्षेत्रात कसं काम करू शकतो. आणि तेव्हा आम्ही असं ठरवलं की हे ज्या सगळ्या लिगल नोटिसेस आहेत या आपण डिजिटलाइज करू आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे पोर्टल सुरू केलं. तुम्हाला जर का आता कुठल्या सालची ही नोटीस हवी असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला आलात तर इट इज अ वन विंडो सर्व्हिस की जिथे तुम्हाला काही सेकंदात एका क्लिकवर त्या सालची नोटीस आम्ही काढून देऊ शकतो. आणि हा जो डेटा आम्ही तयार केला आहे हा 2003 पासूनच्या सगळ्या नोटिसेस त्याच्यावर आहे. अजून 10 वर्ष मागे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे साधारण आणखी सुद्धा सगळ्या लिगल नोटिसेस अवेलेबल होतील. तर याच्यावर काम खूप सातत्याने चाललं. काम चांगलं झालेलं आहे. त्याचा अनुभव तुम्ही सगळेजण घ्याल. कधी ना कधी आपल्याला टायटल क्लिअरन्सेस रेफरन्सेस याच्यासाठी या नोटिसांची आवश्यकता पडते आणि ती आम्ही तुम्हाला निश्चितच अगदी या ई जगामध्ये फास्टेस्ट प्रोव्हाइड करण्याचा निश्चित प्रयत्न करतो. त्याचा अनावरण आपण करतोय. मी मान्यवरांना थोडी विनंती करते की जरा आपण साईडला आलात तर आपल्याला स्क्रीनवर त्याचा आपण शॉट बघू. आणि नितीनजी आपल्याला विनंती की हे उद्घाटन झाल्याचं आहे. या ई लिगल प्लॅटफॉर्मचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी आहे. नावाने मिळू शकतं, सर्वे नंबरने मिळू शकतं. ऍट अ क्लिक हे सगळं अवेलेबल होऊ शकतंय. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. नामाचे प्रमुख पाहुणे सुधीरजी मुतालिक यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय दीपक जी घैसास, यू हॅव बीन एन इन्स्पायरिंग एंटरप्रेनर सर. अँड म्हणजे मला खूप छान वाटलं तुमच्या पंक्तीला आज बसून. देशदूतचे धन्यवाद. नाशिकमधलं बडप्रस्त विक्रमजी सारडा बॉस, मला नेहमी असंच आदरार्थी वाटतं. चांगल्या अर्थाने ही रचनात्मक कमेंट आहे, कन्स्ट्रक्टिव्ह. देशदूतचा परिवार सगळा, वैशाली आणि सगळे देशदूतमधले सहकारी, केडियाजी, मी तुम्हाला खूप पूर्वीपासून ओळखतो, बघतो आणि मला कौतुक वाटतं. देशदूतचं मला कौतुक वाटतं. इट्स अ ग्रेट अचिव्हमेंट दॅट यू हॅव पीपल हू हॅव बीन वर्किंग फॉर सो लॉंग. दॅट इज समथिंग रिअली ग्रेट. क्रेडिट गोज ऑफकोर्स टू द एम्प्लॉयर. नाशिकमधले बरेच प्रतिष्ठित लोक इथे आहेत. म्हणजे त्यांच्याविषयी म्हणजे त्यांचा आदर त्यांच्याविषयी इतका आहे की कदाचित माझं मध्ये मध्ये कुठेतरी तत्प होऊ शकतं, कारण तुमच्याविषयीचा मला आदर आहे, तुम्हा सगळ्यांविषयीचा. नाशिकमधले उद्योजक विशेषतः आजूबाजूचे सगळ्यात पहिल्यांदा पुरस्काराचे जे मानकरी आहेत त्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन. उद्योजकांच्या वाटेला विशेषतः अशा प्रकारचे आनंदी प्रसंग येत नाही. म्हणजे उद्योजकांना कोण त्यांचा सत्कार करणार आहे, किंवा म्हणजे तुम्हाला कधी दहीहंडीला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आहे उद्योजक म्हणून? ऐसा नाही होत आहे. तिथे येणारे जाणारे लोक वेगळे असतात. त्यामुळे गुन्हा पूजा स्थानम हा एक जो महत्त्वाचा आपला संस्कार आहे त्याला धरून देशदूतनं हे सगळं घडवून आणले आणि तुम्हाला निवडलेलं आहे. म्हणजे मला सिद्धू, विवेक, कौस्तुभ, आत्ता या क्षणी जर माझ्या काय भावना असतील तर मी तुमच्यावरती जळतोय. तुम्ही प्रॉफिट भी कमाते हो और पुरस्कार भी पाते हो यार, ग्रेट लोक. दॅट इज समथिंग रिअली ग्रेट. बरं, दुसरं असं की हा पुरस्कार तशा अर्थाने साधा सुद्धा नाही, कारण ते ज्युरी मेंबर्सची नावं मी बघितली, डेंजर लोक आहेत हे सगळे. मनीष, 2 मनीष, त्यानंतर ललित, हेमंत राठी, त्यांनी, आणि तो मनीष सांगत होता की वी हॅड अ आर्ग्युमेंट. म्हणजे त्यात काय काय ब्रेनस्टॉर्मिंग झाले, कशा पद्धतीनं त्यांनी निवड केले याचा तुम्ही, आणि त्यातनं तुम्हाला त्यांनी निवडले. त्यामुळे तुम्ही ग्रेट आहात. तुमचं सगळ्यांचं
खूप अभिनंदन. मनीष, आम्ही बाहेर कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी कॉफी घेत होतो. जनरल इथे बसतात सगळे अभ्यागत. तर मनीषने मला एक प्रश्न विचारला की तू ऑल द वे निपाणीच आहे आणि इथे कसं काय आला नाशिकमध्ये. याचं उत्तर द्यायच्या आधी मी सांगतो की मला देशदूतनं इथे बोलवलं हा माझा किती मोठा गौरव आहे. मी त्यांचा आभार वगैरे मानणं हे तसे रुटीन शब्द आहेत, पण केवढा मोठा गौरव आहे. तर मला त्या प्रश्नाकडे आपसूक यावंसं वाटतं की मी ज्यावेळेला साधारणपणे हाच सुमार 22 ते 25 सप्टेंबर पण 1991, मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर एकच वर्ष झालं होतं आणि आय वॉज स्ट्रगलिंग टू फाइंड अ प्लेस. मी आता विक्रम बोपण म्हणले जसं मी निपाणीच आहे आणि आय वॉज ट्राईंग, धंदा करायचं हे निश्चित होतं आणि जायचं कुठे याच्यासाठी मी संशोधन करत होतो, गाव शोधत होतो, कारण पुणे वगैरे परवडणारं नव्हतं, ते अंगावरती यायचं आणि कोल्हापूर बेळगाव वगैरे या भागात जायचं नव्हतं. तर त्यामुळे आय वॉज सर्चिंग फॉर अ प्लेस. आणि मग याच 20-25 सप्टेंबर 1991च्या दरम्यान माझं जागा ठरली. आफ्टर डुईंग लॉट ऑफ रिसर्च आय यूज टू व्हिजिट मेनी प्लेसेस आणि मग नाशिकला आलो. किंवा हेमंत भाऊ मला म्हणतील कधी की मी नाशिकच्या उरावरती बसलो 5 ऑक्टोबर 1991 या दिवशी. आणि मला त्यावेळेला असं वाटलं नव्हतं. त्याही वेळेला हे दैनिक देशदूत हे नावाजलेलं, भरपूर प्रतिष्ठा असलेलं असं दैनिक होतं त्या कालावधीमध्ये. मी कल्पना नव्हती केली. आज उद्योजक म्हणून ओळख आहे, तर एके दिवशी उद्योजकांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला मला देशदूत प्रमुख पाहुणा म्हणून बोलवेल असं मला कधी त्यावेळेला स्वप्नात वाटलं नव्हतं. म्हणून मला असं वाटतं की हा माझा गौरव आहे. धन्यवाद देशदूत आणि विक्रमजी आणि तुमची सगळी टीम. ह्या पुरस्काराचं म्हणजे चोखंदळ ज्युरींनी निवडलाय हे तर वैशिष्ट्य आहेच, पण मला असं वाटतं की म्हणजे पुरस्कार बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना मिळतात. त्यातले काही मानाचे पुरस्कार असतात, खरे असतात, अस्सल असतात. त्या देणाऱ्या संस्था सुद्धा मोठ्या असतात, त्यांचं योगदान भरपूर असतं, भरीव असतं. बरीच वर्ष काही ना काही कोणत्या ना क्षेत्रात ते संस्था काम करत असतात. काही पुरस्कार मानाचे असतात, बरंच त्यातलं व्यावसायिकीकरण झालं असलं तरी. त्यात हा मानाचा पुरस्कार आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. एक आणि त्याहीपेक्षा याला एक वेगळं महत्त्व आहे. म्हणजे आज मला बोलवलंय म्हणून नाही, पण ही माझी प्रामाणिक भावना आहे. वैशालीच्या प्रस्तावनेमध्ये एक मुद्दा आला, तर या देशदूतचं किंवा सारडा परिवारांचं उद्योग या क्षेत्रामध्ये, उद्योग ह्या एकूण आयामामध्ये जे योगदान आहे त्याच्याकडून मला असं वाटतं की यांना प्रचंड मोठा नैतिक अधिकार आहे, नैतिक अधिष्ठान आहे या सगळ्या पुरस्कार देणाऱ्यांना. सी, अनलेस यू हॅव दॅट मॉरल राईट यू कॅनॉट, म्हणजे तुम्ही कुणाला सांगू शकत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांकडे एकदा कोणीतरी गेलं आणि आम्हाला माझा पोरगा गुळ खातोय असं म्हटलं आणि त्याचा गुळ खायचं थांबवा, तर तुकाराम महाराजांनी स्वतः गुळ खायचं थांबवलं, कारण ते म्हणे की माझ्याकडे ते नैतिक अधिष्ठान असलं पाहिजे. देशदूत परिवाराकडे हे देशदूत नैतिक अधिष्ठान आहे आणि मला ज्ञात असलेला त्यांचा जो इतिहास आहे तो साधारणपणे 102 वर्षांचा आहे. दॅट इज समथिंग रिअली बिग. 1922 साली सारडांनी म्हणजे मी त्या घटनेकडे असं बघतो की इट कम्प्लिटली चेंज दी इकॉनॉमी ऑफ नाशिक. इट कम्प्लिटली चेंज द सिनॅरिओ. व्यवसाय सोपा होता, बिडी हा व्यवसाय होता, पण 1922 साली सुरू केला सारडा परिवारांनी. पण तो कालावधी इतका महत्वाचा होता की साधारणपणे 1857 नंतर जे इथे उद्योगांवरती घातला इंग्रजांनी, त्यातनं आपल्याकडचं हे येवल्याची पैठणी वगैरे वगैरे असे जे काही उद्योग होते ते सगळे दे वर ऑल क्रश्ड कम्प्लिटली. आणि मग हातानं काम नाही, अशा विशेषतः बहुजन समाजातल्या लोकांच्या हाताला काम नाही, ज्यांच्याकडे शेती नाही, भूमिहीन लोक जे काम करतात, कोळी किंवा विणकरी वगैरे असे जे होते, अशा लोकांना एक संजीवनी मिळाली त्या बिडी उद्योगातनं असं माझं म्हणणं आहे. आणि
तुम्ही जर एकूण नाशिकचा भूगोल बघितला त्या कालावधीतला, डेमोग्राफी बघितली, तर ते व्यवस्थित स्पष्टपणे जाणवेल. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की जलालपूर, गंगापूर, सातपूर वगैरे ही जी गावं नाशिकला जोडली गेली, ती या लोकांनी सुरू केलेल्या, विशेषतः सारडा फॅमिलीने चालू केलेल्या बीडी उद्योगामुळे जोडली गेली. 1940च्या सुमारास नाशिकची लोकसंख्या होती 51,000. 1950 साली ती झाली 1,00,000 समथिंग. एवढा प्रचंड वेग कसा काय असू शकतो? तर त्यातली गंमत अशी आहे की 20 साली बीडी उद्योग याच्याविषयी म्हणजे कमीपणा असण्याचं किंवा हेटाळणी असं काही असण्याचं काहीच कारण नाही. इस्पेशली फॉर 2 रिझन्स. इस्पेशली ज्यावेळेला तुम्ही अर्थकारण बघतात त्या कालावधीतलं आणि माझ्याशी बोलतो त्यावेळेला, कारण माझा जन्मच निपाणीचा आहे. तंबाखूविषयी कुणी काही बोलणं हे मला वाटतं की तुला नाही कळत तंबाखू म्हणजे काय. ओके, तर त्यामुळे 1900 म्हणजे त्याची हेटाळणी का करता येत नाही. 20 साली ज्यावेळेला गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिला त्यावेळेला भल्या भल्या स्वातंत्र्य संग्रामातल्या पुढाऱ्यांनी सांगितलं की सिगरेट सोडा आणि बिडी प्या. ओके, तर त्यामुळे बिडी इथे रुजवण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीचा खूप मोठा हात आहे. हेटाळणी करण्यासारखं त्यात काही नाहीये. 40 ते 50 का बरं लोकसंख्या इतकी वाढली? तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जो ऑफिशियल शिधा होता त्याच्यामध्ये बिडीचं प्रावधान करण्यात आलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये सैनिकांनी इथून बिड्या नेल्या आणि त्यात सारडांचा कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं. म्हणजे बस्तीरामजी 1963 साली, मला वाटतं 63 की 63 साली गेले, त्यावेळेला नाशिकमध्ये बिडी उद्योगावरती अवलंबून असणाऱ्या कामगारांची संख्या होती 15,000. हे 15,000 आत्ता लहान वाटेल, पण नाशिकची लोकसंख्याच 1.5 लाख होती. म्हणजे 10% लोक हे त्या बिडी उद्योगावरती अवलंबून होते. सो व्हेन देर वॉज अ केओस, देर वॉज अ व्हॉइड, देर वॉज नो बिझनेस. तुम्ही काढून बघा 1900 ते साधारणपणे 1970 पर्यंत कुठल्या प्रकारचा धंदा नाशिकच्या लोकांनी केला, एक्सेप्ट ॲग्री ऑल्सो टू सम एक्सटेंट, बिडी उद्योग. त्यामुळे नाशिकच्या एकूण अर्थकारणामध्ये सारडा उद्योगाचं प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं अर्थकारणामध्ये, असं माझं म्हणणं आहे. त्यानंतरचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. बाबूशेठ यांचं एकूण इथे उद्योगनगरी वसवण्यामध्ये, बाबूशेठ राठे असतील किंवा बाबूशेठ सारडा असतील, यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण ते रेग्युलर त्याची रिव्हिजन करतो. म्हणजे इथे मालेगाव स्टँड किंवा द्वारका परिसरामध्ये नुसतं होनिंग करून देणारे, सिलेंडरला टर्निंग करून देणारे या लोकांनी तो तर इतिहास खूप भारी आहे. तो मला देशदूतनी कधी जर मानधन दिलं, व्यवस्थित 2 तास बोलवलं, तर मी त्याविषयी बोलायला येईल. पण इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग हिस्ट्री टू नो अबाउट नाशिक, की कसं या लोकांनी सातपूरमध्ये नाईस किंवा त्याच्या आधी हे वसवलं आणि त्यांनी केलेले एफर्ट्स, आणि त्या तिथे कुठलं तरी वडाचं झाड होतं त्याच्याखाली त्यांच्या कशा बैठका व्हायच्या. ॲब्सल्युटली सेल्फलेस. देशदूतचं जन्म तर मला असं वाटतं की म्हणजे एका सामाजिक बांधिलकी असणाऱ्या, विशेषतः चळवळ ज्याच्या अंगात आहे, कार्यकर्ता आहे, त्याला व्यक्त व्हायचं असतं समाजाच्या भल्यासाठी. तुम्ही देशदूतचं एकूण का बरं देशदूत सुरू झालं हे जर बघितलं तर इट वॉज ओनली बिकॉज ऑफ दॅट सोशल बिलॉंगिंगनेस. किंवा ह्या चळवळीतल्या लोकांविषयी ते त्यांना जे म्हणायचं होतं, त्यांच्यासाठी हातात पत्र पाहायचं, त्यातून देशदूतची निर्मिती झाली. आणि आता देशदूत 40-50 वर्ष आपण सगळे बघतोय. मुद्दा असा आहे की पुरस्कार देणाऱ्या संस्थेला जो नैतिक अधिकार पाहिजे, आणि ऑफकोर्स विक्रम सारडांचं तर आय एम व्हेरी व्होकल अबाउट नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर अँड हिज ऑफकोर्स कॉन्ट्रीब्युशन, नॉट बिकॉज तो म्हणजे विक्रम सारडा तर आमच्या विरुद्ध पॅनलमधला माणूस आहे काय म्हणजे, पण तरी आय कॅनॉट डिनाय हिज कॉन्ट्रीब्युशन इन क्रिएटिंग NAC. देशभरामध्ये मी आता CIIच्या प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच ठिकाणी हे बघतो, PPP मॉडेल यशस्वी इतकं झालेलं मी बघितलेलं नाही. नाशिककरांनी हे मुख्यमध्ये ओळखलं पाहिजे. नाशिककरांना अजूनही कळालेलं नाही असं माझं मत आहे. म्हणजे आपल्याकडे नोट प्रेस आहे, आमच्याकडे HAL आहे, आमच्याकडे अमुक आहे,
जसं बच्चन म्हणायचा, म्हणजे शशी कपूर म्हणायचं, तसं कोणीतरी सांगितलं पाहिजे की हमारे पास NEC आहे, तर याचं नाही, हे खरं आहे. तर त्यामुळे ही फॅसिलिटी इज ॲब्सोल्युटली रिअली ग्रेट. थँक्स टू यू मिस्टर विक्रम साडा. यू हॅव रिअली इट्स अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन. ज्या कालावधीमध्ये हे पुरस्कार दिले जात आहेत तो सुद्धा एक महत्त्वाचा कालावधी असं मला वाटतं. अतिशय गोल्डन. मी कोर, आय एम टॉकिंग अबाउट कोर इंडस्ट्रीज मिस्टर घैसास. यू मे हॅव युअर ओपिनियन अबाउट दी IT अँड ऑल, बट कोर इंडस्ट्रीचा विचार करायचा झाला तर भन्नाट पिरियडमधून आपण आत्ता चाललेलो आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने गोल्डन एरा किंवा सुवर्ण काळ आहे असं मला वाटतं. कुणाला वाटलं होतं मार्च 2024 तुम्ही त्याच्या आधीचे जर रिपोर्ट्स आणि रिॲक्शन्स काढून बघितल्या तर कुणाला असं वाटलं नव्हतं की 8.2 इतका आपला GDP असेल. 6.2, कोणी 7.1 पर्यंत मजल, म्हणजे इथपर्यंत मजल गेली होती. बट वी ऑल डीड इट 8.2. दॅट वॉज रिअली अमेझिंग अँड इट वॉज जॉ ड्रॉपिंग. अँड इट म्हणजे सगळ्या अर्थतज्ञांचे अंदाज मोडीत काढले मागच्या आपल्या एकूण गतीने, आणि त्याच गतीने आज आपण चाललोय. वेदर इट इज ऑटो सेक्टर किंवा एनर्जी सेक्टरमध्ये. एनर्जी सेक्टर तर अमेझिंग, म्हणजे ऑइल अँड गॅस सेक्टर किंवा पॉवर डिस्ट्रीब्युशन, पॉवर जनरेशन, याच्यामध्ये जर तुम्ही आकडेवारी बघितली, त्यातलं कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर आय कॅन गॅरंटी यू विल गेट फेंटेड. अशा प्रकारचे आकडे आहेत. आपण बऱ्याचदा बघत नाही आपल्या ह्याच्याकडे, पण वी आर डुईंग फंटास्टिक ॲज अ कंट्री. मुद्दा असा आहे की त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. हे आपल्याला बेसिकली कळलं पण पाहिजे. त्यामुळे मला हा कालावधी पण महत्त्वाचा वाटतो, आणि अशा प्रकारचे सोहळे व्हायला पाहिजेत. म्हणजे मग 4 लोक माझ्यासारखी किंवा दीपक घैसास वगैरे येतील आणि सांगतील की भाऊ, यू जस्ट लुक अराउंड, अ लॉट ऑफ थिंग्स आर हॅपनिंग अँड इट इज नॉट ओनली इन द डोमेस्टिक मार्केट. जरी आता अमेरिकेला मंदी येणार वगैरे असं काय काय बातम्या असल्या, कोर सेक्टरच्या बाबतीमध्ये मला असं अजिबात वाटत नाही. साधारणपणे तिथलं आता दुष्टचक्र जे कोविड नंतरचं होतं ते थांबलेलं आहे ऑलमोस्ट. इन्फ्लेशन वगैरे वगैरेचे मुद्दे तिथले आता सॉर्ट आउट झालेले आहेत कोर सेक्टरचा विचार करता. चायनामध्ये रिअल इस्टेट सोडलं, तिथे 2 ट्रॅकवरती इकॉनॉमी आहे. रिअल इस्टेटचं जे काय व्हायचं ते होऊ दे, पण त्यांचा एक्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग अमेझिंग आहे. फोक्सवॅगननं त्यांच्या फॅक्टरीज बंद केल्या जर्मनीमधल्या बिकॉज ऑफ दिस चायनीज EV व्हेकल्स. दे आर डुईंग अमेझिंग. ह्या 2 महासत्ता साधारणपणे 4-5% जरी समजा वाढल्या, 4-5% म्हणजे खूप झालं. दे कॉन्ट्रीब्यूट अराउंड 45% ऑफ द टोटल GDP. म्हणजे 35-40 ट्रिलियनचा धंदा जर 3-4% वाढत असेल तर भारताचा धंदा जवळजवळ 50% GDP वाढतो. एवढे अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा आपल्या सगळ्या उद्योजकांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटी आहेत. शांतपणे बसून ध्यानमग्न होऊन अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि जगाच्या नकाशावरती थोडंसं एक जिथे कुठे आवडते तिथे बोट ठेवून ती कंट्री फोकस केली तर आय कॅन गॅरंटी यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता माझं विधान राजकीय नाही, विच आय हॅव बीन एक्सपिरियन्सिंग. गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय प्रॉडक्ट्स, भारतीय माणूस आणि भारतीय देश यांचा मान प्रचंड उंचावलेला आहे. नाव देर इज नो नीड फॉर मी टू सेल माय कंट्री. अर्लियर when I used to go to sell my product, I first had to sell my country, Now that's not the situation. So याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. आपल्याला अशी संधी साधारणपणे 97, 98, 99च्या सुमारास होती, when the developed countries were trying to push their manufacturing to India, but we missed the bus. We lost that opportunity. आपले म्हणून काय अंगभूत प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे खूप निगेटिव्ह ॲटिट्यूड असतो. मला माहिती नाही का बरं निगेटिव्ह ॲटिट्यूड सर्वदूर बघायला मिळतो. रस्ते खराब आहेत तर आहेत ना आपले. वी आर डेमोक्रेटिक कंट्री, देर इज नो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे भरपूर काही आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करता त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सार्वजनिक स्वच्छता या बाबतीमध्ये आपण भयंकर उदासीन असतो. का बरं असतो मला माहीत नाही. आय नो का बरं असं असतं. आपण तेच बाहेर गेल्यानंतर व्यवस्थित राहतो. किंवा वेळ या विषयामध्ये आपल्याकडे अजूनही ते ॲग्रेरियन सोसायटीचं वातावरण आहे. मॅन्युफॅक्चरिंग बेसकडे बघितलं पाहिजे. वक्तशीरपणा आपल्याकडे असण्याची आवश्यकता आहे. 4चा कार्यक्रम शार्प 4ला चालूच झाला पाहिजे आणि त्याच्या आधी 15 मिनिटं लोकांनी इकडे पोचलं पाहिजे. आणि हे फक्त मीटिंगच्या वेळेला सुद्धा, मीटिंग ज्या वेळेला ठरली त्याच वेळेला आपण बंद केली पाहिजे.
आणि मला असं वाटतं की आपण भयंकर इमोशनल ॲज अ सोसायटी, वी कांट अफोर्ड टू बी अन इमोशनल सोसायटी. आपल्या किती भावना दुखवतात, थोडं थोडं काय काय झालं की आपल्या भावना दुखवतात. दिस विल नॉट टेक अस ऑल टू दी हाईट्स वेअर आपली पोटेन्शियल असून सुद्धा ज्या ठिकाणी जायला पाहिजे आपण जाऊ शकत नाही. मला इथे बोलवलं, मला खूप छान वाटलं, बोलायची संधी पण दिली. मला 4 गोष्टी त्यानिमित्तानं सांगता आल्या तुम्हाला, तुम्ही लोकांनी माझं ऐकलं. मला याची जाणीव आहे की मी खूप मोठ्या मोठ्या लोकांसमोर बोललेलो आहे. धन्यवाद. नाशिकची नेमकी ताकद काय आहे हे तुमच्या बोलण्यातून कळालं, कारण तुम्ही नाशिककर आहात. देशदूतनी मला बोलवलं. देशदूत नेहमीच उद्योगी लोकांच्या मागे असतो आणि तुम्ही उद्योगी आहात हे आम्हाला पूर्ण माहिती आहे. आणि तुमच्या उद्योगाने नाशिकचं नाव मोठं झालंय, त्यामुळे नक्कीच आपलं मनापासून अभिनंदन. याबरोबर केलात की सारणांचं योगदान नाशिक घडवण्यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि ते खरं आहे. आत्ताची माणसं आम्ही नाशिकची आहोत आणि आमच्यामुळे नाशिक ओळखलं जातं असं छातीठोकपणे सांगतात. खरंच नाशिक त्यांच्यामुळे ओळखलं जातं की ज्यांनी नाशिकला ओळख दिली त्यांच्यामुळे ओळखलं जातं. हे मला असं वाटतं शोधायला हवं. शबीना आदिब यांचा खूप छान शेर ते मगाशी बोलत होते तेव्हा मला आठवला कि जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नर्म अपना, जो खानदानी रईस है वो मिजाज रखते हैं नर्म अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है. सो खानदानी रईस लोक आहे ज्यांनी खरं नाशिक घडताना बघितलंय आणि नाशिक खऱ्या अर्थाने घडवलंय. आपण मगाशी हाही उल्लेख केलात की देशदूतनी चांगलं जर मानधन दिलं तर एका विषयावर आपण बोलाल. देशदूतनी मान दिलेलाच आहे आणि धनाला तुमच्याकडे कमी नाही. त्यामुळे फक्त वेळ ठरवायची आणि सगळे लोक पण आहेत. आता सगळ्यांना जायचंय त्यामुळे आता तो घाट घालणं योग्य नाही. आजच्या या कार्यक्रमासाठी काही मान्यवर इथे आलेले आहेत, त्यांचा अनावधानाने उल्लेख मगाशी राहून गेला. क्रीडाचे सुनीलजी कोतवाल आणि अंजन पलोदिया सर आहेत, टाळ्या वाजून आपण त्यांचं इथे स्वागत करूयात. सुनीलजी खिंचवारा सर आहेत आयचे, त्यांचंही आपण इथे स्वागत करूयात. अशोकजी बंग आहेत NECचे संचालक, त्यांचं इथे आपण टाळ्या वाजून स्वागत करूयात. स्वर्णसिंग आहेत माजी अध्यक्ष आयमा, त्यांचं इथे स्वागत करूयात. आणि नाशिक फर्स्टचे सुरेश पटेल सर आहेत, त्यांचं इथे आपण स्वागत करूयात. मला माहिती आहे की ज्यांचं बोलणं ऐकण्याकरता मगापासून तुम्ही वाट बघताय, मी अर्थातच त्यांना आता इथे बोलण्याकरता आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दीपकजी घैसास यांचं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला करावं. नमस्कार. मी मुद्दाम टायमर लावला कारण मुंबईला जायचं आहे मला. पहिला प्रथम हेमंतजी तुमचे आभार, कारण त्यांच्यामुळे मी आज इकडे आलो. अर्थात तुमचं नाव त्याला कारणीभूत ठरलं, कारण सारडा साहेबांनी सांगितलं म्हटल्यानंतर नाही म्हणणं मला कठीण नव्हतं, शक्यच नव्हतं म्हणजे. आणि मला स्वतःला यायचं होतं, कारण तुमचा मुळात जो उद्देश आहे याच्यामध्ये उद्योजकांना एखादा वृत्तपत्र समूह एनकरेज करताय ते मला वाटतं खूप खूप चांगलं आहे. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत इकॉनॉमी टाइम्सच्या मी ज्युरीवर होतो आणि इकॉनॉमी टाइम्स अवॉर्ड्स हे खूप मानाचे समजले जातात. पण तसेच मला वाटतं आज मी सगळे अवॉर्डीज बघितले, ज्युरी बघितले. आय थिंक दिस इज वन ऑफ द प्रेशियस अवॉर्ड्स आय मस्ट ॲडमिट अँड एक्नॉलेज. आणि ज्यांना अवॉर्ड्स मिळाले आहेत त्यांना सगळ्यांचं अभिनंदन. आणि हे अवॉर्ड म्हणजे जीवनगौरव किंवा असं नाही आहे, हे सुरुवात आहे असे धरायचे. नॉर्मली जीवनगौरव हा पश्चिमेला गेल्यानंतर आपण देतो, तर हे सुरुवात आहे असं समजा, ही पाठीवर थाप दिलेली आहे असं समजा. आणि मला आणखीन कौतुक वाटलं की GDP जसं भारताचं आहे त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, ॲग्रिकल्चर आणि सर्व्हिस तिन्ही सेक्टर्स आहेत. तुमचे अवॉर्ड्स तिन्ही सेक्टर्स नाही. मला ॲग्रिकल्चर एस्पेशली तुमचं खास कौतुक करावं असं वाटतं, कारण ज्या तऱ्हेने तुम्ही बघताय, मला तुमच्यातून थोडंफार माहिती आहे आणि स्वयंमध्ये वगैरे मी तुमच्या म्हणजे उद्योगाबद्दल बरंच ऐकलं आहे आमच्या नवीन काळाच्या थ्रू. तर मला वाटतं त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. आणि जसं मुतालिक साहेब म्हणाले की आपण रडत बसण्यापेक्षा आपल्याला आणखीन नवीन काय करता येईल हे जर का आपण सगळे भारतीयांनी बघायला सुरुवात केली तर, आणि फुल्ली ॲग्री की आता 2030 पर्यंत जर का भारतीय इकॉनॉमी $10 ट्रिलियन पर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. आणि त्या $10 ट्रिलियन मध्ये आपला वाटा किती असेल हे बघणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि
पण त्याकरता सस्टेनेबल मी एक 2-3 पॉईंट्स मानणार आहे माझे, कारण मला सर 20 मिनिटं 22 मिनिटं बोलत नाही, की त्याच्यामध्ये एक सस्टेनेबिलिटी हा प्रकार आहे की बिझनेस आपला सस्टेनेबल असला पाहिजे. कारण जगभरात जर का तुम्ही बघाल तर साधारण 1920 साली ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी ऑफ अ कंपनी वॉज 65 years. 2024ला ती लाईफ एक्सपेक्टन्सी 25 वर्षावर आली. म्हणजे कोणतीही कंपनी साधारण जगभरात 25 वर्ष टिकते. मी टॉप 500 कंपनी जरी जगातल्या बघितल्या तरी तुम्हाला साधारण समजेल की 1950 साली जेवढ्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या नाही तिथं आता. आणि आता आलाय कोण, गुगल वगैरे सारखे लोक आले आहेत, मायक्रोसॉफ्ट आलाय, टेक्नॉलॉजी कंपनी आल्या आहेत. त्या कंपन्या कधी पूर्वी नव्हत्या. त्यामुळे मला वाटतं लाईफ एक्सपेक्टन्सी जर का कमी कमी होत असेल तर आपली कंपनी आपण सस्टेनेबल रेझिलियन्स त्याचा कसा असला पाहिजे, टिकवून कशी ठेवली पाहिजे. नुसती टिकवून ठेवायची नाही आहे तर आपल्याला ती वाढवायची, आणखी जगभरात न्यायची आहे, हे बघणं महत्त्वाचं आहे. साधारण एक 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या काळात 1/3 कंपन्या जातात जगातून, आयदर बंद पडतात किंवा ॲक्वार होतात, त्यांचा उद्योग संपतो. म्हणून मी आता बघत होतो की लॉंगेस्ट कंपनी कोणती आहे जगातली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक कोरियन कंपनी आहे की जी देवळं बांधते, की बांधायची, एका फॅमिलीची कंपनी होती. आणि साडेसाहेब तुम्ही जरूर ऐका आहे, कारण तुमचं 103 वर्षाचं 102 वर्षाचं सांगत असतो. भूषण तू पुण्याचा आहेस का रे? ते जनधनाची जे बाटल त्याने त्यांची, कारण म्हणजे मला वाटलं तर मी कंजूस आहे पण तू त्याहून निघालास मानधन. आणि त्याने पहिल्यांदा भूषण हा शब्द ज्या तऱ्हेने त्याने उच्चारला तेव्हा म्हणून मला वाटलं तू पुण्याचा आहेस. परफेक्ट तू उच्चार केलास त्याचा. तर ही एक कॉंगो गुमी म्हणून कंपनी आहे. 1428 वर्ष अजून ती काम करते. तुम्हाला किती मोठा पल्ला गाठायचा आहे लक्षात ठेवा. आणि तुमची लेख पण इथे आहे, मला वाटतं तिने पण लक्षात ठेवावं की तुम्हाला ते पुढे घेऊन जायचं आहे. सो जशा कंपन्या जातात तशा टिकणाऱ्या कंपन्या पण आहेत, आणि त्या टिकणाऱ्या कंपन्या कशा असायला पाहिजे ते बघणं महत्वाचं आहे. आय थिंक आपण जेव्हा उद्योगांकडे बघतो, आणि तर माझा अनुभव स्वतःचा फूड इंडस्ट्रीमध्ये आहे, IT कंपनीमध्ये आहे, आता माझ्या 3 बायोटेक्नॉलॉजीच्या कंपन्या आहेत. मी एक स्टेमसेल कंपनी चालवतो, दातातून आम्ही मिझलकॅमन स्टेमसेल्स एक्स्ट्रॅक्ट करतो आणि ते साठवून ठेवतो आता. आणि कारण लाईफ एक्सपेक्टन्सी एवढी वाढली आहे की आता आपण साधारणपणे 80-85 वर्ष म्हणजे काही वाटत नाही आपल्याला. पूर्वी 60 वर्ष म्हणजे खूप झाली असं म्हणायचं. म्हणजे 60 शांत करतो आपण अजूनही. पण जपानसारख्या देशात तर 100 वर्ष जगणारा माणूस सहज सापडू शकतो, की भरपूर सापडू शकतात. म्हणजे असं जोकिंगली असं म्हटलं होतं की जपानमध्ये साधारण एक 125 वर्षाचा माणूस आपल्या वडिलांबरोबर त्याच्या आजोबांना भेटायला चालला होता. परंतु प्रॉब्लेम असा आहे की बायोलॉजिकली, आणि मी आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे मला थोडासा त्याचा अभ्यास आहे, बायोलॉजिकली बॉडी तशी बिल्ड झालेली नाही आहे. त्यामुळे साधारण एक 70 वर्षानंतर 60 वर्षानंतर आपल्याला सिग्नल्स मिळायला लागतात. म्हणजे खरं टक्कल पडणं, चष्मा येणं हे पहिले सिग्नल्स आहेत बॉडीचे, की बाबा आता हळू कर जरा. आणि इफ यू आर रिअली बॅड देन गुडघे दुखणं, नी रिप्लेसमेंट, डायबेटीस, हायपरटेन्शन, की मेडिकल सायन्सकडे ह्याच्याकडे डॉक्टर किती आहेत तिथे? आहेत का कोण डॉक्टर्स? वा, नाही आहेत. तर मेडिकल सायन्सला आज याच्यावर उपचार नाही. व्हॉट दे ट्राय टू डू इज दे ट्राय टू कन्वर्ट युअर क्रॉनिक डिसीज, राईट, सो दॅट यू कॅन कीप ऑन पॉपिंग माय पिल्स थ्रू आउट युअर लाईफ. डायबिटीस तुमचा क्युअर होत नाही, तुम्हाला टॅबलेट खायला. सो फार्मास्युटिकल कंपनीज अ बेटर वेल ऑफ. मी एका कंपनीच्या बोर्डावर होतो, आमचा 65% रेव्हेन्यू हा मेटफॉर्मिनवर होता. कारण कोणी घ्यायचं बंदच करणार नाही ते, आणि नवीन नवीन लोक ॲड होत राहणार. आणि भारतात जास्त, कारण आयदर बी फास्ट ऑर बी फीस्ट. सो दॅट क्रिएट्स डायबिटीस मोर. ओके, गोड खाल्ल्याने डायबिटीस होत नाही, ते जाळलं गेलं नाही आत तर होत होतं. सो वी कन्वर्ट एव्हरीथिंग इन टू क्रॉनिक. हायपरटेन्शन बरोबर होत नाही, तुम्हाला ते ॲटेनॉल देत राहतात आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला बरं वाटतं म्हणून.
And if you're really bad, unlucky, then you start getting Alzheimer's, Parkinson's, for which there is no medicine. पण अजून मेंदू कसा चालतो हे आपल्या सायन्सला समजलेलंच नाही. तर अशा वेळेला 70 नंतर जर का मी 90 पण जगणार असेल तर मी कसं आयुष्य काढावं आणि किती ग्रेसफुली काढावं याच्यावर सगळ्या जगभरात संशोधन चाललंय. ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स आर गेटिंग इन्व्हेस्टेड. आणि एक असा आशेचा किरण आहे की या स्टेम सेल्सने तुम्हाला परत रिवायटल होता येईल. उदाहरणार्थ आता नी रिप्लेसमेंट न राहता तुमच्या स्टेम सेल्स वापरून तुमची नी ग्रोथ करता येते बरोबर आणि पूर्वीसारखी नी होते. किंवा आता तुम्हाला हार्ट अटॅक आला असेल तर हार्ट अटॅक म्हणजे काय की काही टिश्यूज त्यातले मरतात हृदयातले आणि ते परत तयार होत नाहीत, त्यामुळे ते पंपिंग त्याचं कमी होतं वगैरे वगैरे. पण नाव यू कॅन ॲक्च्युली इंजेक्ट अँड US दे आर स्टार्टेड डुईंग इट युअर ओन स्टेम सेल्स इन टू हार्ट टिश्यूज. सो दे रिग्रो द हार्ट टिश्यूज in such a way that your heart age becomes much younger than your biological age. So the blue sky thinking, what I have got is, माझ्याकडे आता 50,000 दातांच्या स्टेम सेल्स स्टोअरमध्ये आहेत. The blue sky thinking is, I can have an organ factory. So where, suppose one of my clients, तो आता 12-15 वर्षाचा मुलगा असेल, त्याचा मुलगा मुलगी असेल, त्याचा मी दुधात काढला असेल आणि ते स्टोअर केले असतील, तर तो 70 वर्षाचा 80 वर्षाचा होईल आणि त्याची लिव्हर खराब झाली आणि डॉक्टरने मला जर का लिहून दिलं तर आय कॅन रिक्रिएट हिज लिव्हर इन द लॅब विथ द हेल्प ऑफ हिज स्टेम सेल्स अँड गिव्ह इट बॅक. अँड देन ॲक्सेप्टेबिलिटी विल नॉट बी अ प्रॉब्लेम बिकॉज इट इज युअर ओन स्टेम सेल्स विच आर क्रिएटेड इट. बट अगेन दिस इज ब्लू स्काय थिंकिंग. मे प्रॉब्ली आवर जनरेशन मे नॉट गेट बेनिफिटेड. ही 2 लहान मुलं आहेत त्यांना कदाचित फायदा होऊ शकेल त्याचा. मी तिकडे पण टाकवला, सगळ्यांना म्हटलं आपल्याला सांगतो फायदा होऊ शकेल. पण त्याच्याकरता ही इकोसिस्टम तयार करणं महत्वाचं आहे. आणि ऑल ऑफ अस आर गोइंग टू स्पेंड $1 trillion ओव्हरऑल और ॲटलिस्ट 1/3 ऑफ अवर रेव्हेन्यू ऑफ मनी इन टू आवर वेलबिंग. म्हणून आज तुम्ही मुंबईपासून सगळीकडे बघाल, आय एम शुअर नाशिकला सुद्धा असेल की हेल्थकेअर आणि हेल्थकेअर डॉक्टर्स आर नॉट हेल्थकेअर पीपल, दे आर डिसीज मॅनेजर्स. हेल्थकेअर इज प्रिव्हेंटिव्ह. मला होताच का म्हणे म्हणून हेल्थ राहिली पाहिजे. सो वेलबिंगवर हा सगळा 1/3 रेव्हेन्यू आपला खर्च होणार आहे. त्यामुळे मग जिम्स आहेत, मग त्याच्यामध्ये काय काय जिम्समध्ये सुद्धा भयानक प्रकार आहेत. झुंबा डान्स आहे बरोबर, नाशिकला पण असतील. टीव्हीवर तर युट्यूबवर बघाल तर हजारो प्रोग्राम्स आहेत त्याच्यावर, प्रत्येकजण सांगत असतो. आणि मला नेहमी कौतुक वाटतं कारण ते पाय वरती करा, एक वरती करा, पण ती दाखवणारी बाई इतकी सडपातळ असते की तिचा सहज पाय वरती होतो. आम्हाला करता येत नाही म्हणून तर आम्हाला प्रॉब्लेम आहे. पण हे पॉइंट इज $1 trillion if that is going to come, then I as a company should have something out of that $1 trillion, and maybe I thought that stem cells can give that. Point I'm making is, this is the way I thought why I should get into biotechnology. आणि नुसतं मी इकोसिस्टम करून नाही राहिला. माझा धाकटा मुलगा आता इंग्लंडला PhD करतोय. या स्टेम सेल्स वापरून तो आता डायबेटिक वूंड हिलिंगवर काम करतो. की डायबेटिक वूंड्स आर व्हेरी व्हेरी डेंजरस, म्हणजे अँप्युटेशन पर्यंत जाऊ शकतं. तर या स्टेम सेल्सचा वापर करून त्या कदाचित ती डायबेटिक वूंड हिलिंग लवकर होऊ शकेल किंवा होऊ शकेल नक्की. सो देर आर लॉट ऑफ ॲप्लिकेशन विच आर कमिंग इन. सो पॉइंट इज the way in which you look at it, to make it sustainable, the way in which you look at the things. Okay, तर मी एक 5 तुम्हाला पॉइंट्स देतो की ॲज अ एंटरप्रेनर्स माझ्या मते हे 5 पॉइंट जर का पंचसूत्र म्हणा तुम्ही. सो पहिलं इज क्लिअरली आय थिंक युअर माइंडसेट. ओके, मला आणि माझ्या बायकोला वर्ल्ड लाईफ बघायला खूप आवडतं, वाईल्ड लाईफ बघायला. आम्ही जगातली जवळजवळ सगळी, म्हणजे अलास्कापासून ते थायलंडपर्यंत सगळी कव्हर केली आहेत जवळजवळ. आत्ता आम्ही रिसेंटली मसाई मारायला जाऊन आलो आणि माझी मसाई मारायची 3री व्हिजिट होती. ओके, आणि दरवेळेला मला गेल्यानंतर असा प्रश्न पडतो की हा सिंह 250 किलोचा हा हत्तीला मारू शकतो, खाऊ शकतो, म्हशीला मारू शकतो जी 1 टनाची आहे. याचं कारण काय असू शकेल? And then I realized when you look at lion, when he goes for a kill, his attitude, even though he himself is 250 kilos, किंवा त्याची वीण असेल ती साधारण 200 किलो 250 किलोची असते,
पण म्हैस बघितल्यावर तिला वाटतं दिस कॅन बी माय फूड. आणि हा ॲटिट्यूड असल्यामुळेच फक्त तो त्या हत्तीच्या पिल्लाला किंवा म्हशीला मारू शकतो. मला वाटतं हा ॲटिट्यूड आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. पण सकाळी उठल्यावर प्रत्येक सिंहाला काय वाटतं की मी सर्वात हळू धावणाऱ्या झेब्र्यापेक्षा थोडं जास्त जाऊन त्याला मारता येईल आणि मी आय कॅन सर्वाईव्ह. प्रत्येक झेब्र्याला काय वाटतं की फास्टेस्ट सिंहापेक्षा मला फास्ट धावायला पाहिजे तर आज मी वाचू शकेन. तर तुम्हाला झेब्रा जर का व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांच्या पुढे धावायला पाहिजे. म्हणजे खूप कष्ट आहे त्याच्यात. सिंह व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त स्लो प्राण्याच्या पेक्षा थोडं जास्त धावून त्याला मारायचं असतं, म्हणजे त्याला सर्वाईव्ह व्हायचं असतं. सो आय थिंक दिस लायन ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आय कॅन डू इट टाईप ऑफ ॲटिट्यूड. सेकंड इज आय थिंक रिइन्व्हेंट द बिझनेस. आणि साधं मी तुम्हाला पटापट उदाहरणं देणार आहे, म्हणजे त्याच्यावर जास्त बोलणार नाही. पण तसंच मला मानधन न देता जरी बोलावलं तरी मी परत एकदा येऊन तुम्हाला याच्यावर सांगू शकेन, कारण मान तुम्ही खूप दिलात मला. तर उदाहरणार्थ नोकिया कंपनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किती वर्ष जुनी आहे माहिती आहे नोकिया? 70-80 वर्ष जुनी आहे. त्यांचा पहिला बिझनेस काय होता? गमबूट तयार करायचे ते, राईट. फिनलंडमधली लहान कंपनी, गमबूट तयार, रबर बिझनेस होता त्यांचा. आणि अचानक एक दिवस दे रिइन्व्हेंटेड द होल बिझनेस मॉडेल अँड दे स्टार्टेड फायटिंग विथ मोटोरोला काइंड ऑफ अमेरिकन कंपनीज, बेल लॅब, and they created entirely new model of business and they got cell phones. They got it at the right time and they went up to 65% of market share in the world. All of us at that time Nokia phones. Even today they are there. But they reached to a particular point and they did not reinvent it again because they got complacency. कारण आमच्या पिढीने फोन घेऊन झाले होते. आता फोन कोण घेत होतं? यंगस्टर्स, 20च्या पोरं घेत होते. त्यांना कसे पाहिजे होते? झॅझी फोन्स पाहिजे होते, त्यांना म्युझिक ऐकणारे फोन पाहिजे होते. आम्हाला फक्त बोलायला फोन पाहिजे होते. सॅमसंग वन दॅट वॉर, ॲपल वन दॅट वॉर, Nokia did not. So point is reinvent the business. Constantly look at reinvent the business. And you can reinvent the business only when you are at the peak, because that time you have got money and you have got time. बरेच जण रिइन्व्हेंट करायला कधी बघतात? जेव्हा ते खालती गेलेले असतात. खालती गेल्यानंतर तुमच्याकडे इन्व्हेस्ट करायला पैसे नसतात आणि वेळही नसतो. सो रिइन्व्हेंट द बिझनेस कॉन्स्टंटली लुक ॲट फॉर दॅट. दॅट इज माय सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट इज आय थिंक most of us worry about the product, our own product. I think rather than worrying about the product, you should worry about the problem. एक साधं उदाहरण देतो मी जसं म्हटलं, मी पूर्ण नॅरेट करणार नाही, फक्त उदाहरण सगळं सांगतो तुम्हाला की ऑल ऑफ अस नो इन द वर्ल्ड कोक आणि पेप्सीमध्ये मोठं वॉर चालू होतं पूर्वी, की पेप्सी आधी का कोक आधी, कोक आधी का पेप्सी आधी, कोण कोणाला स्पॉन्सर करत आहे वगैरे वगैरे. One day Coca-Cola guy thought, why I am fighting with Pepsi at all? What is my business? My business is not Coke. My business is providing fluid for the human body. Right? And if every American or every human being consumes at least 2 liters of fluid every day, how much of that share I can have? And so they started manufacturing water, they started manufacturing juices, and then they forgot about Pepsi. So they looked at the problem and not the product. Right? So I think we should look at the product. We should not look at the product, we should look at the problem. And once you know the problem, you define the problem, I think solutions are very easy. I think thinking focus is also important. But many times you go to compete someone. I'll give you example of Nike shoes. So when Nike shoes, all of us know what Nike shoes are. And when they launched it, there were already a lot of shoes companies available there. Adidas was there and so many. So how would they win? What they realized is that most of the other shoes, what all of us thought, other shoes were meant for all athletes who were running sprinting, 100 meters, 200 meters, 500 meters. मॅरेथॉन मध्ये करणाऱ्या लोकांना शूज स्पेशली कोणी बांधलेले नव्हते.
So Nike concentrated on that, focused on that, and they created shoes only for long running. की ज्यांना रस्त्यावर धावायचं आहे, ज्यांना मॅरेथॉन धावायचे, ज्यांना आयरमन धावायचं आहे, त्यांच्याकरता आम्ही शूज तयार केले. म्हणून त्यांनी शूज बाजारात आणले आणि सडनली इट वॉज अ युनिक थिंग. सो पीपल स्टार्टेड बाईंग इट. मोमेंट दे स्टार्टेड बाईंग इट, Nike becomes famous, and once the brand was recognized, then they got into all of the shoes. So that's how point is, if you think focused rather than competing with other people. मी नेहमी आमच्या लोकांना सांगतो की सचिन तेंडुलकर बरोबर जर का जिंकायचं असेल तर त्याच्याबरोबर क्रिकेट खेळू नका ना, तुम्ही कबड्डी खेळा. कारण क्रिकेटमध्ये त्याला कसं हरवणार तुम्ही. बरेचदा कॉम्पिटिशन करताना आपण दुसऱ्याला कॉम्पिटिटरला हरवायला जातो की त्याच्या कोर कॉम्पिटन्सीमध्ये त्याला हरवायला जातो. डोंट डू दॅट, बिकॉज दॅट विल नॉट गिव्ह यू सस्टेनेबल. यू हॅव टू चूज द फील्ड. मी तर पहिल्या बाजीरावावर बरीच लेक्चर्स दिलेत. पहिल्या बाजीरावाचं एक तुम्हाला सांगतो महत्वाचं जिंकण्याचं गुपित, की ही ऑलवेज चोज द बॅटल फील्ड हिमसेल्फ. तो दुसऱ्याच्या युद्धभूमीवर जाऊन खेळला नाही कधी. त्याने बॅटल फील्ड स्वतः निवडलं आणि तिकडे शत्रूला आणून त्याने मारलं. आय थिंक दॅट्स अ बेस्ट स्ट्रॅटेजी टू हॅव इन बिझनेस. वाय यू शुड गो इन कॉम्पिटिशन बिझनेस ग्राउंड and try to beat him? You'll never beat him. Get them in your ground, and for that you have to create your ground, and that Nike was one of the examples of that. I think the organizations are changing. This is my fifth point. Hierarchy, pyramid organizations are gone. ही जी नवीन मुलं सगळे आले आहेत नवीन मिलियनची, त्यांचा पॉवर गेम पूर्ण वेगळा आहे. आणि व्हॉट आय मीन बाय पॉवर गेम, की उदाहरणार्थ मी विमानातून प्रवास करत असेल, दरवाजा बंद झाल्याबरोबर पायलट बिकेम्स द मोस्ट पॉवरफुल. म्हणजे मी टॉयलेटला कधी जायचं हे सुद्धा तो सांगतो, मी जेवायचं कधी तो सांगतो, मी बेड कधी बांधायचं तो सांगतो. पण आणि आय हॅव टू लिसन टू हिम, राईट. बट मोमेंट डोर ओपन्स आफ्टर प्लेन लँड, ऑफकोर्स नॉट क्रॅश, देन पायलट बिकम्स पॉवरलेस. सो दॅट इज व्हॉट आय मीन बाय पॉवर गेम. आता उदाहरणार्थ आपण दररोज संध्याकाळी आपल्या घरी जेवण कधी असतं हे टीव्हीवरचे सिरियल ठरवतात की ही सिरियल संपल्याशिवाय जेवायला वाढणार नाही. साधारण बहुतेक घरात असतं. न्यू जनरेशन डज नॉट वॉन्ट दॅट टू हॅपन. दे वॉन्ट टू वॉच वॉट एव्हर दे वॉन्ट टू वॉच वेन दे वॉन्ट टू वॉच, नॉट वेन चॅनल वॉन्ट्स देम टू वॉच, राईट. सो इफ दॅट इज द केस, अँड दिस इज गोइंग टू बी अ कंझ्युमर, दिस इज गोइंग टू बी अ मार्केट, then I think you have to shift that power game and respect their power, or respect them to have the power. And therefore I always feel that आज भारतामध्ये 400 चॅनल्स आहेत सगळ्या भाषांचे मिळून. 400 चॅनल्स इंटू 24 hours इंटू 7 days इंटू 50 weeks or 52 weeks, केवढं कॉन्टेंट लागणार आहे. आणि हे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दाखवत असाल तर ते चालणार नाही. म्हणून तर OTTचा जो प्रचार होतोय किंवा नेटफ्लिक्स म्हणा किंवा इतर ज्या चॅनल्स आहेत, की मी पैसे भरायला तयार आहे, पण मला पाहिजे तेव्हा मी ते बघेन, मला पाहिजे स्टॉप करेन, मी फोन घेईन, परत चालू करेन, रिवाइंड करेन एखादा डायलॉग समजला नाही मला तर. त्यामुळे टीव्ही हळूहळू जाणार आहेत आणि गेले आहेत. तर माझ्या मुलाच्या घरामध्ये टीव्ही नाही आहे, टीव्ही म्हणजे चॅनल्स नाही आहे, टीव्ही आहे. पण पुढच्या पिढीमध्ये टीव्ही पण जातील, कारण सगळेजण याच्यावर बघतात, तुमच्या हँडल डिव्हाइसवर किंवा लॅपटॉपवर किंवा आयपॅडवर वॉटेवर टॅबवर, बिकॉज दे डोंट वॉन्ट टू वॉच टीव्ही. They want to watch when they want to watch. आज एअरक्राफ्टमध्ये बघाल तर बहुतेक यंगस्टर्स सगळे किंवा एअरपोर्टवर स्वतःचे टॅब लावून बसलेले असतात. आम्ही अजूनही तो टीव्ही चॅनलवर न्यूज बघत असतो, कारण त्यांना न्यूज दाखवायचे असतात, त्यामुळे ते आम्ही न्यूज बघायला लागतो. वी आर हॅपी विथ दॅट पॉवर. यंगस्टर्स आर नॉट हॅपी विथ द पॉवर. सो द ऑर्गनायझेशन इज गोइंग टू चेंज कम्प्लिटली, अँड these are going to be the new business models. Technology usage is a must, is not an option anymore. सो टेक्नॉलॉजी तुम्ही, आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही आज पोर्टल लॉन्च केलं. ओके, मला वाटतं हे खूप आधी करायला पाहिजे होतं, पण तुम्ही आज केलं हे अतिशय उत्तम केलं. कारण लिगल नोटिसेसचा, आणि म्हणजे मला वाटतं लोकल पेपरला एक नोटीस द्यायला लागते आणि एक इंग्लिश पेपरला वगैरे असं काहीतरी एक जुना ब्रिटिशांच्या पासूनचा कायदा आहे. सो अँड मोर इट नाशिक डेव्हलप्स, आय थिंक मोर दिस नोटिसेस विल बी देअर. सो ओके, वेळ संपली, 1-2 मिनटं चालेल ना. सो दिस पोर्टल इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. द सर्चेस आर गोइंग टू बी इम्पॉर्टंट.
Why? Because you are handing over actually the power to the consumer. You want to search, go and search. मला एक त्यातलं फक्त खटकलं की तुमच्या ऑफिसमधून कशाला त्याने बघायला पाहिजे, त्याने कुठूनही बघता आलं पाहिजे त्याला. आय थिंक यू शुड डू दॅट बिकॉज देन यू आर ॲक्च्युअली शिफ्टिंग द पॉवर टू अदर, राईट? सो आय थिंक दॅट पॉवर गेम यू नीड टू अंडरस्टँड टू रन द बिझनेस बिकॉज दॅट इज गोइंग टू बी युअर कंझ्युमर. हा जर का तुमचा ग्राहक असेल तर त्याला काय मिळायला पाहिजे. ओके, सो आय थिंक यूज ऑफ टेक्नॉलॉजी इज अ मस्ट. तुम्हाला सांगतो, ब्लॉकचेन तुम्ही ऐकलं असेल की नाही माहिती मला किती वेळाने, पण ब्लॉकचेन जर का खरंच ज्या प्रकारे येत आहे तसं आलं तर उद्या तुम्हाला बँकांची गरज लागणार नाही. कारण वी डोंट रिक्वायर बँक्स, वी रिक्वायर बँकिंग. बँक्स काय करतात, तुमचेच पैसे घेतात. पार्ल्यात मला खूप हसायला येतात. पार्ल्यात आमच्या 42 बँका आहेत. सगळी डिपॉझिट्स मराठी लोकांची आहेत आणि गुजराती आणि मारवाड्यांनी सगळ्यांनी लोन काढून त्याचा धंदा करतायत आणि आमच्याचकडे पैसे घेत आहेत. 42 बँका. सो दिस पॉवर गेम इज इम्पॉर्टंट. Who you have the power with. New business models are important. Technology, as I said, blockchain, banks will not be required. Uber will not be required. तर उबर शेवटी काय करतंय, ड्रायव्हर एकीकडे आहेत, तुम्ही एकीकडे आहात, तो फक्त मध्ये एक्सचेंज करतोय आणि त्याच्यावर त्यांची शेअर प्राईस एवढी वाढली आणि बरेच जण श्रीमंत झाले. पण ब्लॉकचेन कॅन सॉर्ट आउट दॅट प्रॉब्लेम. यू कॅन डायरेक्टली कनेक्ट थ्रू ब्लॉकचेन टू अ ड्रायव्हर अँड सुनर ऑर लेटर तुमच्याकडे उबरचे शेअर असेल तर विकून टाका लवकर. तर इट विल गो अवे. इट विल नॉट बी रिक्वायर्ड. सो ही नवीन बिझनेस मॉडेल्स आहेत आणि ती टेक्नॉलॉजीमुळे येणार आहेत. त्यामुळे आपण आइन्स्टाईनचा रूल सगळ्यांना माहिती आहे, E = MC², राईट? माय न्यू रूल फॉर बिझनेस इज G = MC². सो G stands for growth and MC² is MC into C, right? That is MC². So C stands for change. Okay? And MC stands for your mindset to accept the change or deal with the change. That is MC. So if your mindset for the change is positive, then only your growth will be positive. If it is negative, your growth will be negative. If it is zero, you will not have growth. And if you will not grow, you will not sustain, and you will be part of that 1/3 organizations which went away from the map of the industry. आणि हे जर का मला तुम्ही केलं तर आज तुम्हाला जसे अवॉर्ड मिळाले तसेच 10 वर्षांनी परत अवॉर्ड मिळते. तुमचं कितवं वर्ष आहे? 55. त्यांच्या 75च्या वेळेला हे अवॉर्ड तुम्हाला सगळ्यांना परत मिळायला पाहिजे. आणि हे ज्युरीवर पण हे लोक असायला पाहिजेत. मी एकदा आमचे दत्ता जोशी म्हणून औरंगाबादचे आहेत, ते जिल्ह्यातलं हे लिहितात, तर मला 1-2दा त्यांनी ते लॉन्च करायला बोलावलं होतं. आणि तिसऱ्या वेळेला जेव्हा आले तेव्हा म्हटलं आता नवीन जिल्ह्यात मी येणार नाही. तुम्ही असं करा, पहिल्या जिल्ह्यात तुम्ही जेव्हा मराठवाड्यात लिहिलं होतं 10 वर्षापूर्वी, त्या लोकांची आत्ता काय करतायत हे करा. पण तुम्ही मोठं त्यावेळेला लिहिलं होतं, त्याच्यात पुढे काय झालं 10 वर्षांनी, म्हणून त्यांनी एक ग्लोकल म्हणून एक नवीन पुस्तक लिहिलं. मी तर म्हटलं तर काही लोकांना पुस्तक लिहायची व्यसन असतं, तशी ते यांना एक व्यसन आहे आणि अतिशय चांगलं काम करतात. ते स्वतः फिरून मुलाखती घेऊन काम करतात. ग्लोकलमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की 10 वर्षापूर्वी त्यांनी ज्या ज्या कंपन्यांबद्दल लिहिलं होतं त्या सगळ्या कंपन्या दुपटीने नाही वाढल्यात, तिपटीने वाढल्यात आणि नुसतं लोकल बिझनेसमध्ये नाही, एक्सपोर्टमध्ये पण आहे. तर हे असं होणं महत्वाचं आहे. सो इट इज नॉट ओनली सस्टेनेबल. सो सिंपल मंत्र शेवटचं की इनोव्हेट, इंटिग्रेट ॲट स्पीड. If you just innovate and integrate, you will survive. If you do it at speed, I think you will excel. And I don't think to survive you or excel, to sustain, you have a choice not to do it at speed. Slow and steady never wins the race. You have to be fast. You have to be right at the first time. कारण तुम्ही पहिल्यांदा चूक केली तर दुसरा कोणतरी घेऊन जाईल. ग्रेट. आणि हे तुम्हाला जर का समजलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या कलिग्सना, तुमच्या इतर इंडस्ट्री लोकांना हे सगळं समजावा, सांगा. कारण तुमचा ग्रोथ, भारत हा गरीब देश आहे असं सगळेजण सांगतात आणि मी प्रत्येकाला खूप 70च्या वरती देश फिरलोय बिझनेस करता आणि सगळीकडे मी तेच सांगायचो की भारत हा गरीब देश नाही आहे, भारत हा श्रीमंत देश आहे. भारतातले लोक गरीब आहेत आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्याचा आनंद आहे. ठेविले आनंद तैसेची राहावे कोण म्हणे तो,
पण तसं असता कामा नये, कारण प्रत्येक देशाला मान हा मिळतो का शेवटी त्याच्याकडे किती व्हॅल्यू क्रिएशन आहे. आणि श्रीमंती मी फक्त पैशात मोजत नाही आहे. आपल्याकडे कल्चरल श्रीमंती भरपूर आहे, नाही आहे ती पैशाची श्रीमंती नाही आहे. ती जर का आली आणि ती कशी येईल, तर आपण प्रत्येकजण जेव्हा श्रीमंत होते आला आणि चांगल्या अर्थाने श्रीमंत होते आला, तर तसं श्रीमंत व्हा. त्यामुळे ते एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, असं जर का एक ब्रीदवाक्य मला वाटतं पाळलं, तर आजपासून 75व्या तुमच्या वाढदिवशी तुम्हाला सगळ्यांना परत अवॉर्ड मिळतो अशी माझी सदिच्छा. धन्यवाद. कशाला आता फुलांचे हार कशाला, जन्म दिला एकीने मग नेणारे तरी चार कशाला. गुड इव्हनिंग ऑल, नमस्कार. आजच्या देशदूत यशस्वी उद्योजक पुरस्कार या विशेष प्रसंगी आभार प्रदर्शन करताना मला खूप आनंद होत आहे. इट गिव्स मी इमेन्स प्लेजर टू प्रपोज माय वोट ऑफ थँक्स. भूषणने सांगितल्याप्रमाणे सरांनी, दीपक सरांनी ज्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन केलंय ते खूपच म्हणजे बहुमूल्य आहे असं मला वाटतं, इथे असलेल्या प्रत्येक जणाला वाटतं. सो मी म्हटलं की मला पर्सनली खूप आनंद होत आहे वोट ऑफ थँक्स प्रपोज करताना. त्याचं रिझन एकच आहे की हा आजचा जो अवॉर्ड आहे हा आपल्या नाशिकच्या इंडस्ट्रीला समर्पित केलेला अवॉर्ड आहे आणि त्याची मुहूर्तमेढ आज देशदूतने इथे रोवलेली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे आणि ही आमच्याकरता फार मोठी बाब आहे. सो आजच्या आपल्या कार्यक्रमाकरता आपल्याला असं प्रगल्भ असं व्यक्तिमत्व आज चीफ गेस्ट म्हणून दीपकजी गैसाज यांच्या रूपाने लाभलं. सर, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आमचं आमंत्रण स्वीकारलं, म्हणजे थँक्स टू हेमंत सर तुम्हाला सुद्धा की तुम्ही तो पुढाकार घेतलात आणि तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आम्हाला आजच्या चीफ गेस्ट म्हणून लाभलं. सो थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. देशदूततर्फे आपले मनपूर्वक आभार. तसेच आपले दुसरे चीफ गेस्ट सुधीरजी मुतालिक, तुम्ही देखील तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, खूप छान मार्गदर्शन केलं. नाशिकची तुम्ही आधी हिस्ट्री सांगितली उद्योग जगताची, सो आमच्याकरता ती फार वर्णनीय होती. सो थँक्यू सो मच, तुम्ही देखील आपला बहुमूल्य वेळ दिलात. सो देशदूततर्फे आपले मनपूर्वक आभार. माझ्याकडे आभार प्रदर्शनाची लिस्ट फार मोठी आहे ॲक्च्युली, सो तुम्हाला ती थोडी जरा सहन करावी लागेल. सो पुढचा आभार प्रदर्शन मला आमच्या ज्युरी कमिटीचं करावं लागतंय. बेसिकली जेव्हा आम्ही हा पुरस्कार देण्याचं प्लॅनिंग करत होतो, आमच्याकरता म्हणजे भाऊंकरता एक मोठं चॅलेंज होतं की कशा प्रकारे आपण एक ट्रान्सपरन्सी आली पाहिजे परीक्षण करण्यामध्ये. तेव्हा हेमंत सर, तुम्ही ज्या पद्धतीने लीड केलं त्यामध्ये तुमचं खूप मोठं ह्या पुरस्कारासाठी योगदान आहे. सो वन्स अगेन देशदूततर्फे आपलं खूप खूप मनस्वी आभार आहोत, आम्ही तुमचे ऋणी आहोत. आणि तसेच एंटायर ज्युरी कमिटी, मी नावं वाचून घेतो. मनीषजी कोठारी, संजीवजी पैठणकर, ललितजी बुब आणि मनीषजी रावल, आपलं आजचं जे योगदान आहे हे खूप महत्त्वाचं आहे. देशदूततर्फे आपले मनपूर्वक आभार. ललितजींनी मगाशी सांगितलं की दिस इज नॉट द बिगिनिंग, दिस विल कंटिन्यू. सो मी देशदूततर्फे म्हणजे भाऊंची परवानगी न घेता सांगतोय की हे आमचं पहिलं पर्व आहे. नक्कीच आम्ही दुसरं पर्व पुढच्या वर्षी घेऊन येऊ. सो आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी जे मोलाचं सहकार्य केलं ते म्हणजे आमचे स्पॉन्सर्स. सो दीपकजी चंदे यांच्याकडे जेव्हा मी प्रथम ह्या पुरस्काराबद्दल म्हटलं तेव्हा त्यांनी सांगितलं की सर, तुम्ही प्लीज गो अहेड, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही अवॉर्ड करत जा, आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देत राहू. सो थँक्यू दीपक सर तुमच्या ह्या विश्वासाबद्दल. आज तुम्ही मिसेस चंदे तुम्ही देखील आलात इथे, आणि देवश्री, you also your gracious presence has enlightened this award. So thank you so much तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल. तसेच आपले को-प्रायोजक, को-स्पॉन्सर्ड अशोका ग्रुप यांचे देखील देशदूततर्फे मनपूर्वक आभार. म्हणजे आशिष कटारे यांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो या अवॉर्ड संदर्भात, तेव्हा त्यांनी मला इमिडिएटली सांगितलं की अमोल, दिस इज व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह, यू प्लीज गो अहेड. मी तुम्हाला पुढच्या 3 वर्षाकरता कमिटमेंट देतो की मी तुमच्या बरोबर आहे.
सो ही आपल्याला पुढे न्यायचं आहे. सो डेफिनेटली तुमचा सपोर्ट आम्हाला पुढच्या वर्षी देखील लागेल अशी मी अपेक्षा करतो. पुढचं नाशिक बार काउन्सिलचे अध्यक्ष नितीनजी ठाकरे यांचे देखील देशदूततर्फे मनस्वी आभार. आपण आज आपल्या वेळात वेळ काढून इथे आहेत आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. आपल्या यशस्वी उद्योजक पुरस्काराचे सर्व पुरस्कारार्थी यांचे पुनश्च अभिनंदन. सर्वांनी केलेलंच आहे, माझ्यातर्फे देखील अभिनंदन. सो तसेच उपस्थित सर्व संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांचे देखील देशदूततर्फे मनपूर्वक आभार. NECचे माथुर सर आणि त्यांची संपूर्ण टीम गेले 2 दिवस इथे प्रयत्नशील आहेत, तेव्हा त्यांचे देखील खूप खूप आभार. अँकर भूषण, तुम्ही जी मजा आणली, म्हणजे आमच्या भाषेत मजा म्हटलं पाहिजे, की ज्या रंगत आणलीत तुम्ही, त्याबद्दल देशदूततर्फे तुमचे मनस्वी आभार. आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांनी फोटो घेतलेत ते फोटोग्राफर आमचे श्री वीरू कदम यांचे देखील देशदूततर्फे मनस्वी आभार. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आमची सर्व देशदूत टीम, स्पेशली केडियाजी, तुम्ही गेले जवळजवळ महिनाभर ह्यासाठी जे प्रयत्नशील आहात आणि प्रयत्न करत आहात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि माझी पूर्ण सेल्स टीम, सर्क्युलेशन टीम आणि देशदूतची पूर्ण टीम यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मी हे 2 शब्द बोलून माझं आभार प्रदर्शन संपवतो. Thank you.